डॉक्टर अब्दुल कलाम भारत मातेच्या खुशीत घडले डॉक्टर अब्दुल कलाम श्रीफळ वाढवून ब्रह्मोत्सव श्रीफळ वाढवून ब्रह्मोत्सव केला श्री गणेश श्रीफळ वाढवून ब्रह्मोत्सव केला श्री गणेश राष्ट्रपती भरतभूमीचे दाविली नेक दिशा राष्ट्रपती भरतभूमीचे दाविली नेक दिशा दिशा दिशातून कार्य गौरव बराच गाडी लागा दिशा दिशातून कार्य गौरव बराच गाडी लागा भारत मातेच्या खुशीत घडले डॉक्टर अब्दुल कलाम भारत मातेच्या खुशीत घडले डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर अब्दुल कलाम। नमस्कार रसिक श्रोते, मी प्राध्यापक इंद्रजित पाटील एका शेतकरी कुटुंबातलं व्यक्तिमत्व शेतकरी जीवनातील व्यथा मांडताना एक लिहिलेली कविता वास्तविक कविता तुमच्यापुढे सादर करतो। चालीवरती कवितेचं शीर्षक आहे मातीची या करी सेवा। कवितेचं शीर्षक आहे मातीची या करी सेवा। खराशीच कोळपण तन गेली करपुनी खराशीच कोळपण तन गेली करपुनी विधीतल्या इरड्यात खुरप्याची आणि गुणी विधीतल्या इरड्यात खुरप्याची आणि गुणी बंधू माझा गावडीत राबतोया रानामधी येसनीला वडकरी वसनाला काढी आधी येसनीला वडकरी वसनाला काढी आधी मुंगशाचा जोजाराच चितरा मुसकिला मुंगशाचा जोजाराच चितरा मुसकिला जारव्याला पास तोडी बारबाई सकिला वापसल्या काकऱ्यात वसवस काम करी फुलातल्या पिकावर पड बाबा थोडा तरी फुलातल्या पिकावर पड बाबा थोडा तरी आभाळाच आळवणी मागतो या दादा देवा आभाळाच आळवणी मागतो या दादा देवा पापण्यात पावसाळा मातीची या करी सेवा पापण्यात पावसाळा मातीची या करी सेवा पापण्यात पावसाळा मातीची या करी सेवा मातीची या करी सेवा मातीची या करी सेवा। माझं हे वक्तव्य विद्यादेवी शारदा आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाग्विभावाला पूर्ण इनाम कदापि म्हणणार नाही, स्वल्पविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कलाम राष्ट्रवादी प्रेरणा पुरस्काराचे जे संयोजक आहेत श्री काशीनाथजी बतगुंडगी सर यांचं मी या
कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या ब्रह्ममठ होडगे संस्थेचे सध्याचे सचिव श्री स्वामी सर, एच जे स्वामी सर आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे. मी शिक्षक होतो, हायस्कूल टीचर होतो आणि शाळेमध्ये प्रार्थना घेत होतो. त्या प्रार्थनेने म्हणजे आपण आता देवाचं स्मरण करूया आणि प्रार्थना ऐकूया. या प्रार्थनेमध्ये मानवतेचं दर्शन आहे. आता ते मानवतेचं दर्शन आपण घेऊया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अति पतित जगी तीन पद दलित अजगी जे हीन अति पतित जगी जे तीन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जयाना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती. जयाना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती. तया जाऊन सुखवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अतिविकल जयाना गांजती सकल. सदा जे आर्त अतिविकल जयाना गांजती सकल. तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिनवावे. कुणाना व्यर्थ हिणवावे. कुणाना व्यर्थ शिनवावे. कुणाना व्यर्थ हिणवावे. समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी.
थोड्याच वेळात आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मुळातच आजचा हा जो योग आहे, APJ अब्दुल कलाम यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फाउंडेशनचे सर्व असलेले आमचे सन्मित्र काशीनाथ भतमुनी सर, आपणास विनंती करतोय आपण या समयी आजच्या या कार्यक्रमाचा थोडक्यात रूपरेषा आपणासमोर मांडा. व्यासपीठावरती आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष वरिष्ठ वैज्ञानिक सोलापूरचे कलाम ज्यांना म्हणतो, त्यांच्याकडे बघितले की आपण कलामांचं दर्शन घेतलं असं वाटतं. एकदा जोरात टाळी दिल्या कलाम. मी एक 2-3 नाव उल्लेख करतो, कृपया त्यांनी व्यासपीठ येण्याची विनंती करावी. आमच्या शेजारी आताच या कार्यक्रमाला प्रकाशमान करण्यासाठी माझे सहाय्यक आयुक्त आणि सेवा फाउंडेशन महाराष्ट्राचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय प्रकाश राठोड साहेब यांचा आगमन झाले. टाळ्या जोरदार या ठिकाणी. त्याचबरोबर मागच्या वर्षी आम्ही याच कार्यक्रमात हुतात्मा स्मृती मंदिरला काशी जगद्गुरूंना आणलं होतं आणि ज्या संस्थेचे संस्थापक आज काशी जगद्गुरू आहेत, त्या संस्थेचे सचिव म्हणजे आमचे शांताय्या स्वामीजी या ठिकाणी आले. म्हणजे काशी जगद्गुरूंचं पद इथं आले असं समजूया, त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. काही गोष्टी आमच्या हातात नसतात, काही गोष्टी देवाच्या हातात असतात. काल प्रचंड पाऊस होता आणि आम्हाला भीती होती काय होईल, पण मी म्हणालो की पाऊस येऊ दे न येऊ दे, आभाळ कोसळला तरी चालेल, त्या कोसळलेल्या आभाळावर उभं राहू आणि आम्ही आमचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवू. यामुळं या कार्यक्रमात अनेक पाऊस पडतील, तुमच्या टाळ्यांचा पाऊस पडेल, विचारांचा पाऊस पडेल, चिंतनाचा पाऊस पडेल, पण आपण या ठिकाणी करूयात. वर द्वारकाधीश आहेत आणि मी खाली तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. खरं तर या कार्यक्रमाला अनेक लोकांचे हातभार लागले. मी 2-3 नावं सांगतो, तरी कृपया वर येऊन बसावशी विनंती. या कार्यक्रमाचे संयोजक मधून सहकार्य केलेले शेखर वाघमारे सर, सेंटर हेड अनअकॅडमी, यांना विनंती आपण व्यासपीठावर राहू. आदरणीय शेखर वाघमारे सर, त्यांचे प्रतिनिधी असेल तर बोलवा, विनंती बोलवा. त्याचबरोबर MD विश्व रिअलिटी वैभव सोनटके सर किंवा त्यांचे पिताश्री या कार्यक्रमात आमचं मार्गदर्शक असणार आहे, ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो. आदरणीय विश्वनाथ सोनटके, काशीनाथाला साक्षात विश्वनाथांचा आशीर्वाद मिळतो. टाळ्या जोरदार होऊया त्यासाठी पण सर्वांनी आपण व्यासपीठावरती बसावं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी केरला थेरपी सर्वेसर्वा गणेश गिरकल सर, विनंती करतो की आपण व्यासपीठ राहावं. गणेश गिरकल सर ते खूप मोठं एक विजन घेऊन काम करतात. टाळ्या जोरदार होऊया मला बसून घेण्याची विनंती. तेही या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि तेही सोलापूरकरांना रोगमुक्तसाठी आणि सोलापूरकर हेल्दी राहावेत, वेल्दी राहावेत, रिच राहावेत यासाठी पण ते प्रयत्न करतात. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर शिवानंद हातुरे साहेब, उद्योजक, ऑल इज वेल ग्रुपचे सर्वेसर्वा दोनच मिनिटात पोहोचतात ते. त्याचबरोबर समर्थ ज्वेलर्स नितीश वेदपाठक यांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे मित्र जे सोलापूरला नेहमीच विविध उपक्रम घेत आहेत, आदरणीय दीपा गांधी मॅडम, दीपा भुजबळ मॅडम यांना विनंती की आपण स्टेजवर यावं. भुजबळ मॅडम त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि एका प्रायव्हेट मॅक्स अकॅडमीमध्ये काम करता करता आम्हालाही प्रेरणा देतात. त्या आदरणीय आपल्या भुजबळ मॅडमला विनंती की आपण व्यासपीठावर बसावं. 2च मिनिटांमध्ये या कार्यक्रमासाठी वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर कलाम सरांसोबत ज्यांनी काम केलं प्रदीर्घ असे डॉक्टर अशोक नगरकर सर 5 मिनिटात पोहोचतात. त्यांच्यासोबत आजचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर VS अंकुलकोटे साहेब आणि पाटील साहेब येत आहेत. आज सभागृहामध्ये अनेक सन्मान मूर्ती आहेत. आता सरांनी सांगितलं की फक्त स्वरूप सांगावं. सुरुवातीला आपण एकत्र आलेलो आहोत, एकत्र नाही सुरुवात आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मुख्य कार्यक्रमामध्ये थोडंसं मनोगताला मिळणार नाही. खरं तर भारताची जसं कसोटी आहे, पहिला 2 विकेट 1 रनमध्ये गेल्यानंतर असं वाटलं होतं आपल्याला की बापरे परवासारखं आपला कसोटी होती का, पण ही जीवनाची कसोटी आहे. तर आपल्या इथे जिंकायचंय. तर अशा या कार्यक्रमात सगळेच आपले सन्मान मूर्ती आहेत. व्यासपीठावरती जसं सन्मान मूर्ती आहेत, व्यासपीठासमोर माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय अरुण तळीखेडे साहेब आहेत. त्यांचा आपण टाइम स्वागत करूया. काल कारगिल विजय दिवस झाला आणि सैनिकांसाठी मोठं काम करतात. टाळ्या जोरदार व्हायला पाहिजे. आणि मगाशी अनेक लोकांचं ऐकलंय, बोर रिचार्ज करणारे मान्यवर, त्यानंतर कविता करणारे मान्यवर, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर, संस्कार ग्रुपचे आदरणीय आमचे तम्मनवर साहेब पुढे येण्याची विनंती. सत्कार मूर्ती जे नसतील त्यांना मागे बसून घ्या. सत्कार मूर्ती जे नाही आहेत त्यांनी 2 लाईन, कारण त्यांना जर सन्मान आज देऊयात. तुम्ही सगळे बाकी सन्मान मूर्ती आहात पण त्यांना आपण मान देऊयात. जसं लग्नामध्ये नवरदेव खूप महत्वाचा असतो, जे लक्षात घ्या. त्या सगळ्यामध्ये काय होतं, सन्मान मूर्तीचा सन्मान त्यांच्या परिवारासोबत होईल. सत्कार स्वीकारताना सगळे
परिवार सहित यायचंय. आदरणीय आमचे आप्पासाहेब भिसे जे नेहरू युवा पद संस्थेचं काम करतात, त्याचबरोबर यशवंत सुरवत सर, तुकाराम मुनगंडे सर, मडिवाळ सिद्धराम मल्लिकार्जुन सर, मक्केजा सर, शशिकांत हिप्पुर्गी सर, हिप्पुर्गी मॅडम, अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. विशेष म्हणजे एक 70-80 वर्षांपूर्वी गौडगाव सारख्या बार्शी तालुक्यातील खडकाळ मानरानावर ज्यांनी एक संस्था फुलवली, लोकरे गुरुजी, आणि कर्मयोगी म्हणून गेले आणि ज्यांनी ही संस्था उभी केली. आपल्याला माहिती असेल मल्टीपर्पज हायस्कूल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ याचे सर्व आज आपल्याकडे सचिव आहेत. मागच्या वर्षी ज्या संस्थेला आम्ही सन्मान केलो ते आदरणीय तात्या या ठिकाणी आहेत. तात्या लोकरे, त्यांना आपण टाळे स्वागत जोरदार टाळ्या देऊयात. अनेक मान्यवर येत आहेत आणि कसं आहे, सोलापूरकर म्हणले की जरा निवांत येतात. इथं आलं की आपण बघणार यार बंधारा नाव न होगा तो, अशी सोलापूरकरांची मेंटॅलिटी, टिपिकल मेंटॅलिटी आहे. असू द्या, त्याला पण स्वीकार करायचे. एखादा मुलगा एखाद्या घरामध्ये असेल तर आपण त्याला पण स्वीकार करायचे. बदलू शकत नाही आपण त्याला. ही मेंटॅलिटी एका दिवसात बदलता येत नाही. पाणी नाही, दुष्काळ आहे, तरी पण आपण ऊस लावणार. किती लावणार माहितीये का? आशिया खंडात सर्वाधिक साखर कारखाना काढणार आपण. त्यामुळे एक गोष्ट आहे, आजच्या दिवशी एक 2-3 गोष्टी आमच्या आयुष्यात घडली. एक म्हणजे दुःखद घटना, कलाम सर गेले. पण ज्यावेळेला आम्ही त्यांच्या अंत्यविधीला गेलो होतो, तिथं आम्ही रडत होतो. कलाम गेले, त्यांचे सगळे कुटुंबीय कोणा रडू दिलं नाही. अगदी मला पण ते हात असं गच्ची पकडून म्हणजे बाहेर चल म्हणे, डोंट क्राय, कलाम गेले नाही, कलाम तुमच्यात आहे. मी आदरणीय शेखर सर विनंती करतो की आपण या व्यासपीठात, तर कलाम सर आहेत आणि कलाम सर गेले नाहीत. आणि खरं तर कलाम सर आहेत. आदरणीय शेखर वाघमारे सर या कार्यक्रमाचं स्पॉन्सरशिप त्यांनी स्वीकारली. टाळ्या जोरदार देऊयात. सोलापूरचे शेखर गायकवाड आणि सोलापूरचे शेखर वाघमारे हे खूप महत्वाची व्यक्ती आहेत आणि आज सोलापूरमध्ये IIT नीट JEE संदर्भात ते काम करतात. त्यांचं स्वागत. टाळ्याला विनंती, आपण बसून घ्यावं सर, विनंती. टाळ्या जोरदार देऊ सरांसाठी. आणि ते आमच्या पाठीशी यासाठी उभं आहेत की सोलापूरला डॉक्टर इंजिनियरची फेटा बांधूनच आज पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचेल. बऱ्याच वेळेला काय होतं की मेन सत्कार मूर्तींना फेटा राहतो आणि मेन तो फेटावर गायब होतो. त्यामुळे कधी कधी असं व्हायला नको. पण एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. व्यासपीठावरती प्रबुद्धचंद्र झपके सर आहेत. सांगोलामध्ये सांगोला विद्यामंदिर असेल, सांगोला कनिष्ठ महाविद्यालय असेल, अनेक माणसं ज्यांनी घडवली. एवढंच नाही, लाईन इंटरनॅशनल क्लबचे ते महाराष्ट्राच्या एका मोठ्या बॉडीवर आहेत आणि अनेक लोक घडवलेले आहेत. तर असे शिक्षण संस्थेचे सर्व आमच्याकडे आलेले आहेत. माझ्या माहितीनुसार महारुद्र माडेकर सर, संस्थापक रोज नोकरी मार्गदर्शन केंद्र, कृपया उभारून जरा स्वागत स्वीकारावं टाळ्याने. माडेकर सर, टाळ्या जोरदार देऊया. पूर्वी आमच्याकडं इथं उत्तम सेवा होती, तसं सर महाराष्ट्रभर बीडच्या मातीमध्ये सध्या बीड वेगवेगळ्या कारणाने गाजतं बरं का. पण हे वेगळं कारण आहे की आमच्या सर्वांना नोकरी मार्गदर्शन केंद्राचं काम करतात ते महारुद्र आहे. म्हणजे श्रावणामध्ये असं रुद्र स्वामी सापडलं की आमचं धन्य होतं आयुष्य. त्याचबरोबर मल्लिकार्जुन पाटील सर दररोज मोठा येत आहेत. प्रमोदजी तमनवार सर संस्कार म्हणून एक संस्था चालवतात, मोठं सामाजिक काम आहे. टाळ्या जोरदार देऊयात. त्याचबरोबर अरुण तळीकर सर झाले. आदरणीय उद्योजक विजय पवार साहेब येत आहेत. विक्रम खेलगुडे सर पत्रकार संघाचे अध्यक्ष ते या ठिकाणी येत आहेत. शरणमठ संकुल, जरा उभा राहा विनंती अध्यक्षांना. शरणमठ संकुल अक्कलकोट मध्ये शरणमठ संकुलचे अध्यक्ष कृपया आले असतील तर कृपया उभा राहावे. टाळ्या जोरदार देऊयात. आणि हे फक्त 85 वर्षाचे युवक आहेत. या युवकांना 2-3 लाखांची लायब्ररी उभी केली. अक्कलकोट मध्ये प्रत्येक गावातला एक जरी विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेतलेले आहे. आज हॉटेल आलेले आहेत, आज हॉस्टेल आलेले आहेत. अनेक लोकांना त्यांनी घडवलेले आहेत. आणि स्वामीजींच्या नावाने त्यांनी CRS अकॅडमी, चिक्क रेवणसिद्ध स्वामीजींच्या नावाने ते संस्था काढलेले आहेत. एकदा टाळ्या जोरदार त्याच्याकडे आपण देऊया जरा. त्याचबरोबर या कार्यक्रमात विशेष म्हणजे झेप फाउंडेशनचे संतोष माने सर आलेत. जरा जोरदार टाळ्या दिला. झेप फाउंडेशन, आणि दुसरं ते फाउंडेशन नाही काढत, त्यांचं रिगल म्हणून हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे. विशेषतः सोलापूरला हॉस्पिटॅलिटी वाढतीये. आम्ही हा कार्यक्रम घेताना तुम्हाला जाताना बघा, आधी लग्न करायचं असेल तर पहिला काय पाहिजे, मुलगी पाहिजे, बरोबर ना. हॉल असून उपयोग नाही. जसं वधूवर मेळावा असतो तसं तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. राठोड साहेब, तुम्हाला भविष्यात जर राजकारण द्यायचं असेल तर काय करायला गेलो, मत पाहिजे आपल्याला. शेतात जर काहीतरी पीक असेल तर खत पाहिजे. धंद्यात काहीतरी कसं तर पत पाहिजे. आम्ही सगळ्यांना बोलवलं, सोंडके साहेब आम्हाला घर घ्यायचं. माझी आई म्हणते घर घे घर घे. मी म्हटलं घर घ्यायचं म्हणजे अवघड आहे. 2 BHK घ्यायचं म्हणजे की म्हातारपणी येईल. आणि ते म्हातारपणी परत मुलीचं लग्न मुलाचं लग्न म्हणजे की परत टॉपअप करा, रिचार्ज करा, लय अवघड परिस्थिती आहे सध्या. त्यामुळं
मान्यवर इथं एकत्र आणले. आणि आमच्याकडे चंद्रभद्र वीरेश मठ सर आलेले, टाळ्या जोरदार द्या. श्रावण म्हटलं की या सगळ्या लोकांना आपल्याला बोलावं लागतं. त्यांना विनंती, मी हे का सांगतो माहितीये का, की आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचंय. भारत महासत्ता होणार आहे. म्हणजे अगदी आपण चंद्रावर पाऊल ठेवलो, मंगळावरचं पाणी शोधलो, अगदी गुरु ग्रहाचा शोध केला, सुद्धा शोध लागला नाही. माझ्या शेजाऱ्यांच्या घरामध्ये ताटामध्ये जेवण आलं की नाही हे पण बघितलं पाहिजे. जॉकी श्राफ आपल्या घरात राहताना त्यांची आई शेजारी तडफडून गेली, नंतर कळलं आई घरात गेल्यानंतर. ते जॉकी श्राफ ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत. सर शेजारी कोण आहे हे माहित नाही आपल्याला. म्हणून माझ्या सगळ्या ताईंना विनंती, दादा संवाद झाला पाहिजे. तुमच्या शेजारी वेगळं माणसं आहेत, अहो ते बोर रिचार्ज करतात, विशेष बघत आहे. अहो बोर चॉक झाले की पटकन बायको म्हणजे हो पाणी गेलं, बरोबर आहे की नाही, बोर वाल्याला बोलावं लागतंय. ही सगळी माणसं आणलेली आहेत. हे संस्कार अलीकडच्या काळामध्ये संस्कार विसरलेले आहेत सर. आणि आज रोज पेपर काढून बघा, ह्यांनी फाशी घेतलं, त्यांनी फाशी घेतलं, त्यांनी मर्डर केलं, त्यांनी मर्डर केलं. काय सांगावा, कुठेतरी संवाद व्हावा. आज दोन गोष्टी आहेत. खरं तर कलाम सर गेले, दुःख झालं, ती व्यक्ती पाहिजे होती. पण अजून एक आनंद आहे की आपल्या सर्वांना एक स्वप्न देऊन गेले. महासत्ता भारत. रशिया महासत्ता होती, स्पर्धा लागली, शीतयुद्ध लागलं. अमेरिका महासत्ता होती, मग ट्रम्प तात्या आला, हे टॅक्स. आता तुमचा आणि आमचा भारत महासत्ता होणार आहे. आणि यावर आहे. मग कसं होणार आहे, एखाद्या कवीने एखादी कविता सादर केली, एखादा संस्कारवाल्याने एखादा संस्कार दिला. अनेक लोक आहेत, इंद्रजित पाटील जे आहेत, शशिकांत आकरवाडी साहेब जीमच्या माध्यमातून आम्हा सर्वांना एक ट्रेनिंग देत आहेत. त्याचबरोबर रूपा कडमुशेताई आहेत का, हात वर करा. कडमुशेताई, रूपा कडमुशे आहेत का? त्या एक महिला बचत गटाच्या माध्यमातून एक उद्योग घडवले. अगदी निर्मा बनवण्यापासून ते साबण बनवण्यापासून काय त्या महिला जेवणमध्ये काम करतात. सात्विक षडगा सर आहेत, यशवंत सुरवशी सर आहेत का, सुरवशी सर, हा टाळ्या जोरदार देऊयात. संभाजीराव शिंदे इंचगावच्या त्या ग्रामीण भागात ते काम करतात. आदरणीय अश्विनी परीट मॅडम, यशवंत तुकाराम हनगोंडे सर आहेत का. मागच्या वर्षी त्यांनी याच महिन्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये प्रचंड टमाटे आले. ते शिक्षक आहेत, खरं तर ते व्यवसाय केले असते. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना ते टमाटे असं देऊन टाकले. आयुष्यात लालोलाल होऊन त्यांनी लोकांसाठी केले. शिक्षक सोबत त्यांनी सामाजिक भान ठेवलं. त्याचबरोबर शशिकांत विपरी सर आहेत, शिंगड कॉलेजचे, आणि त्यांनी सर्व स्त्री दोघांनी टाळ्या जोरदार देऊया. दीपा भुजबळ मॅडम राष्ट्रपती आहेत. बाळासाहेब पाटील जे आलेले आहेत, बाळासाहेब पाटील जे आलेत का, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे मोरे सर आलेत का, कृपया मोरे सर. हा योग गुरु म्हणून कृपया फेटा बांधून घेऊन बसावं. हा तो आपला ट्रेडमार्क आहे. फेटा हा ट्रेडमार्क आहे. कधी कधी कसं नाव राहतं. ते योग गुरु आहेत. अलीकडचे रोगवाले भरपूर निघालेत, पण योग गुरु आहेत, त्यांचं आपण स्वागत करतो. निसार पाटील फौजी आपले आहेत, जय जवान BSF मध्ये सेवा केलेले. त्याचबरोबर राजलक्ष्मी मॅडम आहेत का ताई, आमच्या मेडिकलला टॉपला आलेले, मेडिकल साठी ज्यांची निवड झाली, राजलक्ष्मी आहेत का, आले तरी अभिषेकजी नवगिरे सर आहेत का, टाळ्या जोरदार देऊयात नवगिरे सरांसाठी. कॉन्ट्रॅक्ट आहेत. विकास सर आहेत, केंद्र प्रमुख माड्याचे आलेत का. यस. सर्जेराव सर संशोधक आहेत. बघा अलीकडच्या काळामध्ये संशोधन काय करायला, आपण कुठली साडी घेतली, कुठल्या कलरची घेतली, अगदी मंगळागौरला कुठलं, त्या नवरत्न, ह्याच्यापेक्षा आपण लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह साठी, अहो इथे एक शेत आहे, त्या शेतामध्ये 36 बोर मारले त्यांनी, त्यांचं नर्सरी आहे, आणि 36 बोर मारल्यावर कळलं की चुकीच्या पद्धतीने बोर मारले. अवघड आहे. त्यामुळे अशा संशोधकांची गरज आहे आपल्याला. आदरणीय किशोर जाधव सर आहेत, आदरणीय अप्पासाहेब भिसे सर आहेत, स्वामीनाथ कलसेट सर आहेत, जे आमचे संस्थापकीय संचालक आहेत. अजून हळूहळू येत आहेत. आपला कार्यक्रम दुपारच्या उन्हासारखा आहे, संध्याकाळच्या उन्हासारखं कमी नाही. दुपारच्या उन्हासारखं कार्यक्रम चढत जाणार आहे. नाही तो सुरुवातीला 100 लोक होते आणि शेवटला आपण मोजतो माणसं किती आहेत. आपला असा कार्यक्रम नसतो. आपला कार्यक्रम राठोड सुरुवातीला लोक येत आहेत, एकदा आले की जोडतात. मी एका ग्रामीण खेडेगावात आलो, खिशामध्ये 14 रुपये आणि 10वीचा नापास इंग्लिश सर्टिफिकेट घेऊन मी आलो. नापास यासाठी झालो, माझे 2 सख्खे भाऊ होते, पुढे एक भाऊ, मागा एक भाऊ. त्यांनी 2 पुरवणी चोरला, मी 2 पुरवणी 13 दिलो, आणि मला 21, त्याला 21. या सिस्टीमनं मला नापास केलं. खरं तर पर्याय होता विश्वास तर की आपण काय नापास झालो. 5वी पासून 10वी पर्यंत टॉप 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, आणि 10वीला नापास, अवघड आहे सिद्धार्थ. तर त्या वेळेला मी पण विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे.
तर 10वी नंतर सोलापूरला आलो, माझ्या भावाने आणलं आणि त्याच नापास विषयाला मी नमस्कार केला आणि ते काढलं. 10वी पास झालो. 10वी पास नंतर पत्रावळी घेऊन आम्ही वारी गेलो, 11वी 12वी गेलो. नंतर वालचंद कॉलेज, आणि वालचंद कॉलेज असताना एक सायकल रेस होती. 25 डिसेंबर 2001 अटलजींच्या 77व्या वाढदिवसानिमित्त एक सायकल रेस होती. नरसिंग मेंगजी त्याला आमदार होते, केंगलाकर त्याला नगरसेवक होते, आणि सायकल रेस घेऊन मी निघालो. ती त्या स्वामी बंगल्यापर्यंत अक्कलकोट रोड 16 किलोमीटरची रेस होती. माझ्याकडे सायकल नव्हतं, मी सायकल भाड्याने घेतलो आणि भाड्याने घेऊन असं सायकल स्पीड मारलो. आदरणीय शेखर सर, तुम्हाला पण स्पीड ऍडमिशन करायचंय? प्रत्येकाचं एक विजन असतं, टार्गेट आहे. कॉर्पोरेट कल्चर आहे, कौशल्य बघून काम देतात, स्वभाव बघून हाकलून देतात. तुमच्या अगोदरच्या लोकांनी करून गेले. मग मी पण असं सायकल मारलो. 500 रुपयाची बक्षीस होती. विश्वास 500 बक्षीस होती. असं सायकल मारलो, ते मागे गाडीवाला लागला, कॅमेरामॅन वाला, आणि असं स्पीड सायकल मारलो. हाफ चड्डी होती, भाड्या सायकल होती. 1 नंबर आलो. आणि आल्याला विचारलो, त्याने माहीत विचारले, तुम्हाला कसं वाटतं? मी घेतला आणतो. ते तेलुगूला विचारले, कन्नड मध्ये घ्या नसतं. मी मला 500 रुपयाला द्या, आपल्याला 500 रुपये द्या. ते मला जायचे नाही, कारण त्यावेळेला अब्दुल कलाम एक नाव माझ्या डोक्यात होतं. आणि कलामांचं अग्निपंख पुस्तक आलं होतं, मराठी एडिशन. ते इंग्लिश एडिशन ते भीतीच होते अजून. मग ते अग्निपंख वाचलो आणि मला कुठं माहित पुढं काय होणार आहे. आणि त्यांनी परत विचारले, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही स्पीड चालवलं, आमच्यापेक्षा स्पीड, गाडीपेक्षा, एमएटी पेक्षा. मी म्हटलं, हेच सायकल दिलं जावं असं वाटतं. सांगितलं, माणसं सांगतात ना उत्स्फूर्तपणे. आता उद्या म्हणले विश्वसाठी आम्ही 25 मजली सोलापुरात बिल्डिंग बांधणार आहे. उद्या फोन करतील, सर काय झालं 25 मजली, काय झालं? नाही तर 50 होईल. नाही तर त्यांनी मला सगळं अभ्यास करतील, कसं परमिशन घ्यायचं, कसं परमिशन घ्यायचं. मी पण अभ्यास केला. मग तितक्यात 26 जुलैला च्या आसपास अब्दुल कलाम सर राष्ट्रपती बनले आणि त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये एक संदेश दिले, भारत महासत्ता होणार आहे, युवकांनी योगदान द्यावं. आणि मी त्यावेळेला अगदी कॉलेजच्या 3rd इयरला असताना ते संदेश घेऊन दिल्लीला जायचं ठरवलं आणि अभ्यास केला. शाळा कॉलेजेसमध्ये फिरलो. आमच्या मेहता मॅडम आहेत, जयश्री मेहता मॅडम, माझा MSW तिथे झालाय, मास्टर ऑफ सोशल वर्कर. आणि त्या माध्यमातून मी दिल्लीला गेलो सायकलवरती. असं वाटलं IAS करताना दिल्लीला गेल्यावर राष्ट्रपतींना भेटलं, असं काहीतरी देतील का? म्हणजे कधी आपण पाहुण्याला बोलवतो, हे काय देतील का? काय नाही मिळत, कोण काय देत नसतं, काही देत नाही. प्रचंड शिव्या दिले कलाम सर. व्हॉट इज युअर ड्रीम? म्हणजे म्हणालो, आय वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर. ते म्हणले, तुला IAS व्हायचंय? हा म्हणजे यस, आय वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर. मग असं का सायकलवर फिरतो? फॉर युअर मेसेज सर, म्हणलं, तुमच्या मेसेजसाठी. मग तू या मेसेजसाठीच काम कर. ओके म्हणलो मी. तिथून घरी आलो, म्हणून आता सायकल फिरायचं. मी शाळेत जायचो, विनंदन शाळा पुढे सर, शाळेत जायचो, कार्यक्रम करायचो. शाळेतली मुलं 1-1 रुपये द्यायचे, ते 500 रुपये, कधी कधी मुख्याध्यापक 1000 गोळा करून 100 पण द्यायचे मला. आलं तुला, लय भारी कार्यक्रम केला. एक नारळ नाटोर सर. तिथून मी विचार केला, असं याला काहीतरी सिस्टमॅटिक करूया. मग कलाम सरांनी एक नाव दिलं, ड्रीम. आणि ते ड्रीम घेऊन मी भारतभर फिरलो. नंतर लग्न झालं. आई वडिलांना वाटलं काहीतरी चांगला करेल, घर घेईल, दार घेईल. बायकोला पण घेऊन फिरलो मी. ती पण वेडीच निघाली. म्हणजे वेडी म्हणजे बातचीच आहे ती, आता काय पर्याय. आणि असा आमचा प्रवास सुरू झाला. 2005 कलामांना म्हटलं, सर मी तुम्हाला माझ्या सोलापूरला यावं लागेल. पण मी सगळ्यांना सांगतो कलाम सर येणार. ते म्हणले की तू काम कर, मी येत राहील. 2009ला मला प्रसिद्धी मिळाली. कलाम सरांनी मला एका कार्यक्रमाला बोलवलं, भारत विकास संगमच्या. त्या कार्यक्रमात मी गेलो आणि तिथून परत प्रेरणा घेऊन मी सोलापूरला अजून मोठं काम केलं. आणि शेवटी त्यांना 2012ला 1-2 मार्च सोलापूरला आणूनच सोडलं. आणि एअरपोर्ट वरती व्हेर इज माय काशी म्हणून सर मला हाक मारतो. माझा काशी कुठं आहे? ते तिथलं ते पोलीस काही डेंजर असतात. आता आहेत तिथे काही पोलीस, ते वेळेवर येत नाहीत कधी कधी. आणि ते आपलं सोडत नाही. ते सोडत नव्हते मला, तिथला पास नव्हता. मग शेवटी कलामाने बोलवलं, प्लीज माय काशी, प्लीज कॉल हिम. आता आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा पण. आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. तिथून आपले IAS सेंटर. मी दरवर्षी एक नवीन उपक्रम काढतो. दरवर्षी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी छोटं का एक साम्राज्य उभं केलं, आम्ही पण ड्रीम फाउंडेशन एक साम्राज्य. सुरुवातीला आम्ही IAS सेंटर काढलो, कोचिंग क्लासेस काढलो, MPSC UPSC काढलो. आणि त्याला लोन घ्यायचं म्हणून फ्रंट एंड पब्लिकेशन काढलो, गाडी पाहिजे म्हणून त्याला लागतं सातबारा फायनान्सला. प्रिंट पब्लिकेशन काढलो, एक छोटं हॉटेल काढलो. नंतर हुरडा पार्टी फेमस केली दिल्लीपर्यंत. नंतर आम्ही भाकरी केंद्र, मागच्या वर्षी भाकरीची फॅक्टरी काढलो. रोज आमच्या या महिलांकडून 1 लाख भाकरी तयार होतात. 1 लाख. बेकरी पासून मुक्ती भाकरी. आणि हे सगळं असं नाही झालं, सगळं अपमानात्मक झालं. लोकांनी अपमान केला, त्याचा बदला घेतला आपण. उद्या अपमान केला पण भाषण नाही घ्यायचं, आपल्याला बदल करायचा. बाबासाहेबांना पण लोकांनी अपमान केला, पण घटना गेली, त्याचा बदला घेतला. सगळ्या लोकांना, इथं सगळे लोक आहेत. अगदी ग्रामीण भागातील आमच्या उर्दू शाळेतल्या मॅडम आहेत, वैशाली मॅडम आहेत, शकुंतला मॅडम आहेत, सिराज मॅडम आहेत, आदरणीय स्वामी सर आहेत, वग्गा सर आहेत. ही सगळी दिग्गज माणसं आहेत. मला आज सकाळी 4 SMS आले पुरस्कार मूर्तीचे. मी जाहीरपणे बोलतो,
त्यांचं असं म्हणणं आहे, जवळच्या नात्यांमधून कोणीतरी वारले येऊ शकत नाही. बघा, जवळच्या नात्यामधून कोणीतरी वारले येऊ शकत नाही. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेला माझे गुरु इथं आले उमेश कणकवलीकर, कार्यक्रमामध्येच एक दुःखद घटना घडली. शो मस्ट बी गो ऑन. लोकांना कारण पाहिजे. आणि सर, कृष्णा सर, आम्ही कधी कारण सांगत नाही. ज्यावेळेला मागच्या वर्षी माझा कार्यक्रम सुरू होता, असंच 11-12 मी बोलत होतो. माझी मिसेस येणार होती कार्यक्रमाला, गौडगाव, अक्कलकोट तालुका. आणि तिथून निघताना आमचा कार्यक्रम सुरू होता. पंचमहाभूतांचा महारुद्र अवतार. 140 मुलं डान्स करत होती. 5 थीम: पृथ्वी, जल, आकाश. आणि शेवटचं डान्स सुरू होता. माझी बायको निघाली. तिथनच त्याच्या पोटामध्ये मुलांनी लात मारली. प्रेग्नंट होती. आणि तिथनच दवाखान्यात घेऊन गेले. आणि मी असंच बोलत होतो की तुम्ही प्रार्थना करा की आता माझी मिसेस दवाखान्यात चालली आहे आणि प्रार्थना करा, काय होईल माहित नाही, येऊ द्या कलाम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कार्यक्रमात काशी जगद्गुरू आले आणि याच दिवशी मागच्या वर्षी मला मुलगा झाला. काय योग आहे म्हणजे मी म्हणालो कलामच आहे आणि त्याचा वाढदिवस पण आहे आज. आणि हा कार्यक्रम कलामांचा वेगळा आणि परत माझ्या वाढदिवस बोलायचं. आज संध्याकाळी मी मुद्दाम ठेवलो. मुद्दाम यासाठी की माझी आई सुद्धा ती 75 या वर्षी पूर्ण करते. बघा, माझा मुलगा आईची शिवाय राहत नाही. मग आईचं मी अमृत मोचत होतो. एवढंच ते माझे वडील येतात, त्यांचं वय 85 पुढे आहे. पण आपण सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम घेतलो. आज मी जे काही आहे माझ्या आई वडिलांमुळेच आहे. मी सायकलला गेलो, 1-1 रुपया गोळा करून माझी आई दिली. तुझं सगळ्यांना माहिती आहे की आजकाल संस्कार, सर नाव जरी असलं तरी संस्कार आसपास काय चाललं तुम्हाला माहिती आहे. आपण खूप खूप बघतो. आमचे आधार केअर सेंटर आजी आजोबा राहतात, मुलगा बघत नाही म्हणून. हे सगळ्यांमधलं मी माझ्या आई वडिलांना महत्व देतो. माझी मोठी बहीण जिने मला मुलगी दिली तिचं वय 54, मोठी बहीण. मग मी विचार केला, माझी बहीण 54 वर्षाची, तर माझ्या आई वडिलांचं लग्न 1 वर्ष अगोदर, म्हणून आई वडिलांचा आज 55 वर्धापन. आपण आता आई वडिलांसाठी जगूया. राठोड सर इथं बसले, ते आपल्या आई सोबत काम करतात, आईच्या घरात राहतात. म्हणजे विचार करा. मी हे का सांगतो माहिती का, अलीकडच्या काळामध्ये हे खूप विसरत चाललो आपण विसरत चाललो. मी जरी वयाने लहान असतो तरी मी 19,000 शाळेमध्ये फिरलो, अनेक गोष्टी केलो. सोबत अलीकडे अजून जागा शिल्लक आहे, इकडे येण्याची विनंती. इकडे झालं किशोरजी, इकडे या विनंती. तर या सगळ्या गोष्टी आपण, मी अधिकारवाणीला मी बघतो, आजकाल बघितलं असाल नितीनजी वेदपाठक सर आपल्या या कार्यक्रमाचे सहकार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख, ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय, वेदपाठक सर वेळाची आपण स्टेजवर घेण्याची विनंती. एवढी मजुरी का देता, टाळ्या जोरदार दिव्या, एवढी मजुरी का देता, असं ब्रँड घेतो. आणि काल मुलाला आम्ही सोनं घेतो तरी मजुरी थोडं घेतलं बघा. आपण काय होता आमचा, एवढी मजुरी का देता. तर मी सांगण्याचं तात्पर्य हा आहे की सगळी माणसं ग्रेट आहे. आध्यात्मिक वारसा घेऊन एक संस्था उभी राहतीये आणि आज अनेक संस्था चालवतात. तिकडे आमचे स्वामी सर आहेत. सोलापूरमध्ये संस्था कशी चालवावी, आज गुरुपूरच्या माध्यमातून सोलापूरचे ग्रँड करतात ते SVCS चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या आशीर्वादाने ती संस्था चालतीये. त्या संस्थेकडे एकदा भेटूयात. इथं आलेल्या सगळ्यांचा एक ग्रुप आहे आपला, जेवढं सगळ्यांचे नाव अजून कदाचित त्यात नसतील. आपण सोलापूरला बदल करूया, सोलापूरला बदल करूया, सोलापूरला बदल करूया, सोलापूरला विकून टाकूया. म्हणजे इथला भाकरी, इथला हुरडा, इथलं संशोधकांचे विचार, मग काय वाटतं, मग काय आण वाटतो नको. हा म्हणजे माझा असं अर्थ आहे का, असा अर्थ करूया. मला वाटतं ना माझी पण ज्वारी 100 रुपये किलो व्हावी. अहो ते ऊसवाले 2 रुपये किलो ऊस घेता, अजून बिल दिले नाही. सर मग आपण आपली भाकरी का बनवायचं? मी सत्कारामध्ये काय देतो माहिती का, फुलासोबत याला भाकरी देणार आहे मी आज. म्हणजे घरी गेलो की त्यांची बायको उघडलं, भाकरी चालली मी बदल माझ्यापासून सुरू करणार आहे. त्यामुळे आज एक वेगळा आनंद आहे आणि हे सगळं आपल्याला करायचंय. आदरणीय अंकुल गोडे साहेब जे खास पुण्यावरून आलेले आहेत, ते दोघंही मान्यवर BMW घेऊन आलेले आहेत. आयुष्यात मला कधी BMW बसता आलं नाही, पण BMW घेऊन आमच्या कार्यक्रम माणसं आले. हाही काय कमी आहे का? त्यांचे आपण संशोधक म्हणून स्वागत करूया. जे आता नगरकर सर येत आहेत, त्यांची एक मुलगी आहे, मोठी मुलगी, तिचं 22 पेटंट आहे. साहेब तुमच्यासाठी सांगतो, 22 पेटंट. किती पेटंट? आता शिक्षकांना पेटंट म्हणजे का, पेंट वेगळा पेटंट वेगळं. गुरुजी म्हणजे अलीकडे संशोधनाचा विषय आहे. आदरणीय नगरकर सर जोरदार त्याने स्वागत करूया. डॉक्टर कलाम अवघारून पण स्वागत कर कार्यक्रम टाळ्या. त्यांच्या मुलीचं 22 पेटंट आहे, दुसऱ्या मुलीचं 18 पेटंट आहे. कलाम सरांसोबत काम केलेले डॉक्टर अशोक धन्यवाद. तुमचाही पाय मोकळ्या झाल्या तर शास्त्री कारण आहे. 2 वेळ बसल्यानंतर कलशेट सर आमच्या शेजारी यावं याची विनंती.
इकडे यावं. त्याचबरोबर अंकुल पटेल सर दोघांचंच फरजाना मॅडम आहेत का, बागवान मॅडम, वसंतच्या फरजाना बागवान मॅडम. हा, तर सगळेच मान्यवर येत आहेत. आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. अनेक मान्यवर अजून येत आहेत. काल ज्याला आम्ही अनेक लोकांना मेसेज पाठवला, काही लोकांना वैयक्तिक भेटता आलो नाही, व्हॉट्सअपवरून काही संदेश दिला, काही लोक पहिल्यांदाच आपण भेटतो. आमची संस्था अशी नाही आहे जपके सर तुमचा बायोडाटा मागवलाय आणि आमची ही फी आहे 20,000 रुपये, तुम्ही 20,000 भरा आणि आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो, अशी संस्था आमची नाही आहे बरं का. बरोबर सर, बरोबर ना? हा डॉक्टर सर, बरोबर आहे ना? त्याच्या अलीकडच्या काळामध्ये पुरस्कारांचा व्यवसाय झालेला संस्कार सर, बरोबर आहे का? हा, ज्यांना वाटलं की मदत करावी, आम्ही हे उपक्रम सांगितले, प्रकल्प सांगितले, तुम्ही मदत करा. आता माझ्याकडे आले बघा, घरपोच डबा करण्याचे काम करतात 50 अनाथ लोकांना. दत्तप्रसाद आणि अध्यक्ष शिवशंकर कोरे, सचिव नंदकिशोर विभूती, अनेक लोक काम करतात. भारतूर माळेकर सर काम करतात. असे अनेक लोक काम करतात. आम्हीच मोठं करतो असं नाही, आम्हाला वाटलं आमच्यासोबत काम करायचं. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सगळी मान्यवर तुमच्या समोर ठेवतो. तुम्हाला वाटलं की आयुष्यात कुठेतरी या व्यक्तींचा मदत लागणार आहे, या व्यक्तींचा मदत लागणार आहे. आमचा मुलगा हॉटेलमध्ये काहीतरी करतोय, खाना खजाना, मग ते जावा रिगल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. किंवा त्यांनी आम्हाला काही कमिशन देतात म्हणून बोलवलं असं नाही आमचा अभ्यास. आम्ही कमिशन एजंट नाही आहोत, आम्ही काय आहोत, एक पोस्टमन आहोत. तुम्हाला हे सांगतो की तिकडे जावा, ते चांगलं काम आहे, त्यांचं लोकांना केलं पाहिजे. इथं आमच्याकडे किशोर जाधव आहेत, उभाराचे किशोरची जरा खूप छान लेखन करतात, संचार लोक, काय जोरदार देऊयात. लष्कर सारख्या झोपडपट्टीमधनं येऊन आज त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. आज त्यांची मुलं आज कुठे आहेत, इस्रोच्या परीक्षेला गेलं, बरोबर आहे. मी त्यांना म्हणलो तुम्ही इस्रो मध्ये जावा, उंचुडीकडे इकडे या, परत टाळ्यास जोरदार द्यावा. त्यांनी स्वतः पुस्तक पण काढलं. अभय दिवाणजी सर येत आहेत, दैनिक सकाळचे निवासी संपादक, आणि आता आमचे मला सर काय सांगा तुमच्याकडे खुर्ची माझी बॅग थोडं मुद्दा म्हणून, हा जर बॅग, ते नेहमी आम्हाला आलं की 2-3 मस्तपैकी म्हणतात, किती म्हणतात सांग, किती म्हणतात सांग, का ते आपुलकीनं म्हणतात. आणि आज ही सगळी माणसं आमच्या सोबत जोडलो आम्ही. एकटेच नाही, आता तुम्हा सर्वांची साथ आहे. कलामांचं स्वप्न जर 2020 नंतरचा हा महासत्ता बनवायचा असेल ना, एक व्यक्ती काय उपयोग नाहीये, एक व्यक्ती काही होत नसेल. समजा मी 100 पाऊल चाललो, आमचे विश्वास 100% सर 100 पाऊल चालले, उपयोग नाही. सोबत वैभव पण आला पाहिजे, कारण त्यांच्या आयुष्यातला वैभव तो इंजिनिअरिंग मध्ये आहे आणि तो आता MD आहे. ही गरज खूप महत्वाची आहे. इथं आमचे अनिल सर आहेत, ते अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत, त्यांचे विद्यार्थी फॉरेनला पण आहेत. इथं शेखर सर UPSC तयारी करत होते, रेल्वेमध्ये न्यू सिलेक्शन झाली होती. ठीक आहे, दुर्दैव असतं सर, UPSC में हारा हुआ घोडा भी सवा लागता. मी पण UPSC मधून मागायला, ह्याच्या काही संपत नाही हो. एखाद्या कसोटीमध्ये एखादा रन कमी मिळाला पहिल्या डावामध्ये, दुसरा डाव बघा. पियुष सिंधू खूप छान खेळतीये, पण 17 वर्षाची मुलगी हो, उन्नती हुड्डात तिला का हलवलं. कोणी राहून खूप मोठे आहे त्या चेस मध्ये, पण 17 वर्षाची देशमुख नावाची आमची नागपूरची कन्या ती आता टॉपला गेलेली. सर, काळ बदललाय, काळ बदललाय, आणि या बदलत्या काळामध्ये आपल्याला जायचंय. मी जर बोलायला उभारलो तर 42 तास सोडत नाही, माझा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अब्दुल कलाम सर गेले दुसऱ्या वर्षी 15 तारखेला त्यांच्या जयंतीला मी जवळपास 42 तासांचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं भाषणाचा. किती तास? मी म्हणाला आम्हाला बोलवलं, हा असंच बरोबर चला, आम्हाला बोलवलं, आमचं ऐक. मी एक सांगतो ताई, हे करताना लाखो रुपये खर्च येतो, हे करताना लाखो रुपये यासाठी खर्च करतो की कलामांच्या विषयासाठी आपल्याला बोलायचं. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री डॉक्टर VS अंकुरकडे साहेब पाटील यांना विनंती, आपण स्टेजवरती यावं. काय जोरदार देऊया. महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान पुणे, आणि नुकताच एक मोठा पुरस्कार त्यांनी पण, या वेलकम पाटील सर बसा विनंती, त्यांनी पण खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते नुकतंच त्यांच्या पुण्यामध्ये एक मोठा त्यांनी पण संस्कार, एक मोठा पुरस्कार दिले, गौरव पुरस्कार दिले. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. लातूर सारख्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येऊन ती मोठी संस्था चालवतात. लॉ कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, हायस्कूल आहे, आणि त्याचं एक मोठं एक दैनिक आहे, एक साप्ताहिक आहे, एक परिवार आहे, पतसंस्था आहे. इथं आलेली सगळी व्यक्ती एक संस्था आहे, एक विद्यापीठ आहे. त्यांचा परिचय करायचा असेल, पुढच्या वर्षी पुरस्काराचे बुकलेट करावं लागेल, कॉपी टेबल बुकलेट करावं. आणि एवढी मोठी आहे रुईचे पाटील साहेब, पुढच्या वर्षी या सगळ्या लोकांची माहिती देतो. पुढच्या कार्यामध्ये यांचं पुस्तक प्रकाशन करू, आणि त्यांना म्हणून तुमचा कार्याचा हा गौरव भविष्यामध्ये आपल्याला उपयोग पडेल. तर आज आमचे दिवाणजी सर आहेत, सगळे गुरुवर इथं बसलेत.
जर स्टेजवरती जागा कमी असल्यामुळं आपण काही मोजक्या लोकांना बसवलेले आहेत, काही लिमिटेड, परंतु स्टेजच्या समोर देखील तेवढं दिग्गज लोक आहेत. जे सचिन रिटायर होऊन पुढे बसलेले आहेत, पण सचिन देखील मेंटर आहे. त्यामुळे तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप वंदनीय आहात. मी कार्यक्रम स्वरूप सांगता मी प्रास्ताविक पण उरकून घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला सगळ्यांचा जो सन्मान करायचा आहे तो खूप मोठा सन्मान करायचा आहे. आणि देवानं अनमोल रत्न मोजकीच बनवले, त्यातील काही रत्न आज इथं आहेत, त्या रत्नांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि त्या रत्नांना पैलू पाडण्याचं काम आपण सगळे काढूयात. आणि मला खात्री आहे उद्याचा जो सोलापूर आहे त्या सोलापूरला आपण मोठं करायचं आहे. म्हणजे पूर्वी सोलापूर हा उद्योगामध्ये चौथा होतं, आशिया खंडामध्ये भारतात दुसरा होता. मग गतवैभव म्हणतो आपण, ते आणण्याचा प्रयत्न आपण करूयात. म्हणजे असे प्रायोजिक वैभव आहे जसं आपण नक्की करूयात. मी एक सोलापूरची कविता सांगतो, तोपर्यंत माझी संगीत येईल अशी अपेक्षा आहे. संध्याकाळचा कार्यक्रम ती तयारी करते. हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी आपला शेजारी असलेला एक हॉल आहे, सुंदर मल्टीपर्पज हॉल, नेहरू नगरच्या बाजूला. तिथं आमचा संध्याकाळी कौटुंबिक कार्यक्रम आहे. तुम्ही सगळे यावेत. मला माहित नाही माझ्या आईचा जन्म तारीख कधी आहे, वडिलांचा जन्म तारीख कधी आहे, त्यांचा लग्न तारीख देवाजी सर, पण मुलांचा बर्थडे माहिती आहे, मागच्या वर्षी याच दिवशी आला. मग त्याला धरून मी हा कार्यक्रम घेतला. त्यामुळे संध्याकाळी पण तुम्ही सादर निमंत्रित आहात. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की या कार्यक्रमाला पण आपण यावं. जसं इथं भरभरून प्रतिसाद देत आहे, प्रेम देत आहे, तिथंही आपण द्यावा अशी अपेक्षा आहे. अनेक मान्यवर आत्ता येत आहेत ज्यांचा अजून फेटा बांधून सत्कार राहिला नाही, त्यांनी कृपया फेटा बांधून घेऊन सत्कार स्वीकारून बसावं. सत्कार स्वरूप आहे, इथं ट्रॉफी आहे, खूप छान मानाचा फेटा बांधलाय आणि एक छोटीशी आपण गिफ्ट देतोय त्या सगळ्या गोष्टी. आणि आपल्या ड्रीम फाउंडेशनचं व्यासपीठ तुमच्यासाठी या ठिकाणी खुलं आहे. कधी आपण सैफुल्ला आलो तर तिथं आपण भेटूयात. आणि अजून एक दत्ते गुरुजी, तुमच्या सांगोल्याच्या डाळीम जसं प्रसिद्ध होती सौ बिमार एक अनाथ, मी आपल्या माध्यमातून सांगणार आहे. आम्ही 2-3 उपक्रम अंकुल साहेब करणार आहे. तो पहिला उपक्रम की 9 तारखेला आपण 50 मुलींना रक्षाबंधन निमित्त स्पर्धा परीक्षांसाठी आणि करिअरसाठी दत्तक घेतोय. 50 मुलींसाठी. त्या मुलींचं निवड आपण अनेक संचालक करतील. दुसरं 15 ऑगस्टला एक जवळपास 50 उद्योजकांसाठी आपण दत्तक घेतो. मग त्या शेतकरी असतील, युवक असतील, त्यांची स्वप्न काय आहेत. समजा एखाद्याला ओरडा पार्टी करायची आहे, कृषी पर्यटन करायचं आहे. आमचे दिवाजी सर म्हणतात जगा वेगळी माणसं आहे, मग काहीतरी करायचं सोलापूरला, तशा माणसाचे गट तयार करू, त्यांना उभं करूयात. तुमच्या खिशात 100 रुपये, माझ्या खिशात 100, 200 झाले. तुमच्याकडे चांगली आयडिया आहे, माझ्याकडे चांगला आयडिया आहे. मग त्याच्यातनं काय झाला, नवीन उपक्रम सुरू होईल. समजा तुमच्याकडे सोन्याची बिशीट आहे, माझ्या सोन्याची बिशीट, आपण जाऊया समत मध्ये, ते पैलू पाडून एक हात करतील, करणार ना? हा, तुमच्याकडे ओपन प्लॉट आहे, माझ्याकडे ओपन प्लॉट आहे, जाऊया सर, सोंडेकर सर, बंगला तयार होईल. हा, मग या सगळ्या गोष्टींना उभं करता येईल. तुमच्याकडे चांगला विद्यार्थी आहे, त्याला काहीतरी घडायचं आहे, इथे आमचे शेखर सर आहेत, घडूया. आम्ही बी घडलो, बी स्वल्पराम, तुम्हीही घडा, बी घडा नाही घडा. आणि हे घडण्याची गरज आहे. एक काळ असा होता की आपल्या आसपास विद्यार्थ्यांना शिक्षक मारले, आमचे पुढे आहेत, आईला कळलं तर आई परत मारायची. पण आज शिक्षक हात जरी लावला तर आज मुलं काय करून घेतो. काल संभाजीनगर उदाहरण आहे, ते मुलांच्या भांडणात मारा. हे सगळं अलीकडच्या काळचित्र बदलायचंय. तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. आता इथं आमच्याकडे रवी राठोड सर आहेत, तर उभा विनंती सर. मागच्या वर्षी त्याचे 63 विद्यार्थी पुरस्कृत झाले, म्हणजे आमचे आणि ते अत्याधिक गोल्ड मेडलिस्ट आहेत ते. आणि त्यांचा विद्यार्थी आज ऑलिम्पिकला सर, बरोबर आहे? हा, मोठ्या अगदी काम करतात, खूप मोठे आहेत ऍथलेटिक मध्ये. बघा ना, ते तुमचे शेजारी आहेत, काय माहिती उद्या ऑलिम्पिकला मेडल आणतील, अशीच आहेत ना आमच्याकडे. मग ही सगळी माणसं आपल्या शेजारी आहेत. पोलीस भरतीचं काय काम असेल तर त्यांना भेटा, इथं आमचं स्वामी समर्थ केलेलं. IAS IPS काय असेल आम्हाला भेटा. काही पत्रकारितेमध्ये असेल तर दिग्गज माणसं आहेत सामाजिक मध्ये. आता दिवाजी सरांनी सांगितलंय वाढदिवस कसं करायचं, अन्नपूर्णा योजनेला एक योगदान द्यायचं जगासाठी काय. आणि ते सत्काराला हात पुढे घेत नाही दिवाजी सर, ते काहीतरी रक्कम देतात, देत आणि ते लोकांना देतात. काय वेगळी माणसं आहेत, जगा वेगळी माणसं. आणि रिटायरमेंट नंतर ते काम करतात, ते पुण्याला जातात आणि त्याच्या मुलीला काल ते गाडी घेतला. ऐकताय ना कुठलं सर? बघा ना, आपली मुलगी देखील आपल्या बापासमोर गाडी घ्यावी, मुलगा गावा, अजून काय आनंद आहे. नाही तर बातमी येते ना इकडं, मुलं ऐकत नाही, मुली ऐकत नाही, बाबा कुठं आहे. ते आज मुद्दामून सोलापासून मुला मुलीकडे राहतात, मुलींना घर घेतलं. आयुष्यात काय पाहिजे सर? हे सगळं आनंदाचं गोष्ट आहे. मी यासाठी सांगतो, सोलापूरची ओळख आपल्याला करायचं आहे. नुकतंच श्रीराम पुजारींचा पण कार्यक्रम चालू आहे, जन्मशताब्दी वर्ष. ही सगळी माणसं सोलापूरला घडवलेत. माझं सोलापूर गावं, हिचा सोलापुरी बाजत, सारं जग नावाजलेलं चादरीची साजत. मोठी पुण्यवान भूमी सिद्धेश्वर करी वाचत, तोची पाठी राखा आम्ही पायरीचे दास.
माझ्या गावाच्या बाजूला विठ्ठलाचं गाव, त्याच्या पायी झुलती सारा रंकाने राव. आरणाच्या माती म्हणते पिके सावत्याचा मळा, साऱ्या महाराष्ट्र ओटी त्याचा कांदा बाजारी खोळा. चंद्रभागा धुता अंग पिचे जन्माचे पांग, उजनीची पाणी पया तुताचे रांग. नाही कोणाचे डर आम्हा आम्ही कोणास प्यावे, अक्कलकोटी समत आमच्या पाठीमागे बसते. ही समरभूमी तोराईचा स्वातंत्र्य संग्राम, चार होतात नाणला गोऱ्या फिरंग्याना गाम. मायभूमी रक्षणा त्यांनी सोसला या जाच, हसू ठेवून येवटी गळावला फास. महाराष्ट्र धर्म आमचा मराठीच गळा, तरी आम्हा सोलापुरी कन्नड तेलुगूचा लढा. तेलुगूचा गळा गातो इथं मराठीचं गाणं, लक्ष्मीचं पुत्र लक्ष्मण भुलली नाव. हुसेन संजीवा त्यांच्या रंगाचा कुंचला, पोरे शोभ केला त्यांच्या बोलतात रेषा. पठाणाचं युम त्याचं तुकाराम सखी, एकात्मकतेचं गाणं गातो पंडित बिराजदार मुल्ला. खूप मोठी कविता आहे, आमची दत्ता थोरेने लिहिलेली कविता आहे. आणि ही कविता आम्ही कॉलेजला असताना हॉस्टेल असताना लिहिली गेली. आणि त्या काळात चंद्रमधेश्वर मठ सर आहेत, ते आम्ही एकत्र असताना हॉस्टेलला आम्ही गरीब विद्यार्थी म्हणून सोनकोडे ट्रस्ट मध्ये राहत होतो. आणि ते आले की देवान सर ते 20 रुपये 30 रुपये 50 रुपये घेऊन जायचे. ते 100 रुपये काय घेऊन जातात. आणि येतो एक पाकिट आणायचे मस्तपैकी, त्यात का नोट असायची. त्यावेळेला 1000ची नोट, जुनी 1000ची लाल नोट आणि मोठी ट्रॉफी घेऊन यायची. आम्ही उत्सुकता विचारतो, थोडे सर काय आज वक्तृत्व स्पर्धा, आज कुठं रयत स्पर्धा, आज कुठं फारसी स्पर्धा, आज कुठं इकडं स्पर्धा. आणि ते भाषण जिंकून यायचे. आम्हाला पण असं वाटायचं आम्ही पण भाषण करू का. मग तिथून व्यक्ती घडली. तुम्ही कोणासोबत बोलता, कोणासोबत राहता, कोणासोबत विचार करता, कोणासोबत राहता, तसंच घडता. मग इथं सगळे महासत्ता भारतीय स्वप्न बघणारे लोक आहेत. मग भारत महासत्ता होणार आहे की नाही सांगा. होणार आहे की नाही, होणार आहे की नाही. मग त्या महासत्तामध्ये तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे. कोण राष्ट्रपती होतील तर मला असं सांगता येत नाही. धनखड साहेब रिटायर झाले त्यामुळं त्यांचे राजीनामा दिले. संधी आहे, वय वर्ष 35 झालं, संधी आहे. काय स्वप्न बघायला काय हरकत आहे. पण स्वप्न ती नव्हे की जे झोपेत पडतात, असं कलाम सर म्हणतात. स्वप्न ती आहे की झोपू देत नाही. मग आपल्याला सुद्धा ही स्वप्न बघायची, मुलांना स्वप्न द्यायची आहे. अब्दुल कलाम सरच म्हणतात, द फ्युचर बिलॉंग टू दोज हू बिलीव्ह इन द ब्युटी ऑफ देअर ड्रीम्स. आपल्या स्वप्नांच्या सौंदर्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. मग आम्ही पण स्वप्न बघितलं सोलापूरची ज्वारी घोडा जगात नेणार. आम्ही पण स्वप्न बघितलं की सोलापूरच्या जात्रेला जगात नेणार. आम्ही पण स्वप्न बघितलं सोलापूरमधनं UPSC ला विद्यार्थी आणणार. आम्ही पण स्वप्न बघितलं की सोलापूरला पण IIT आणणार. दादाने पण स्वप्न बघितलं इथलं पण मार्केटिंग होणार. कधी करणार आहे. आम्ही पण स्वप्न बघितलं, तुम्ही सुद्धा नीटला IIT ला. तुम्हाला आम्ही असं सोडणार नाही हा. जोपर्यंत आमचा सोलापूरचा विद्यार्थी नीट मध्ये देशात येत नाही, तुम्हाला जाऊ देणार नाही आम्ही. हा, जाऊ देणार नाही, पकडून शकतो आम्ही. आम्ही लय डेंजर आहे सोलापूर, हाय लय डेंजर आहे. आपण इतकं घाव आहे, इतकं घाव आहे, बॉडी पंक्चर आहे. हे लक्षात घ्या. मान कोणाच्या खांद्यावर टाकायचं नसतं. टाकला तर घात झाला म्हणायचं नसतं. आघातालाही सहन करायचं असतं. संडकेश्वर अनेक लोक, मी कार्यक्रम करताना माझ्याकडे 1 रुपया नव्हता, पण ज्यावेळेला सुरुवात केली लोक साथ देत गेले. लोक साथ देत, कोणी सन्मान चिन्हासाठी सहकार्य केलं, कोणी फेटासाठी सहकार्य केलं. शेवटी बायको आहे, आई आहे, ती मदत करते. मी दिल्लीला जाताना आईला डबा दिला होता, ते हळद, ते दूध, ते दही विकून. आणि ती जसं आहे ती आई माझी शिदोरी आहे. आणि ती आई मदत करते मला. आणि माझ्या संस्थेचे फाउंडर मेंबर आहे, ती सुद्धा डायरेक्टर आहे. डाळ छाप आहे पण ती डायरेक्टर आहे. तिला विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. मग आम्ही मागच्या वर्षी भाकरी फॅक्टरी काढली, हॉटेल काढलं आम्ही सिद्धेश्वर भोजनात. हे का सांगतो माहिती आहे का. आमचे दिवाजी सर इथं आहेत की सामाजिक काम सामाजिक कामाला, व्यवसाय कर. आणि सोलापूरला चांगल्या माणसांची गरज आहे. मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांमध्ये एक चांगला आयडिया आहे. इथं मागं थांबलेल्या विनंती, इकडे जागा शिका रिकामी, इकडे आहे जागा. विनंती इकडे येण्याची विनंती. आपले सिद्धाराम जरा इकडे सहकार्य करा, राठोड मॅडम इकडे सहकार्य करा, वैष्णव इकडे सहकार्य करायचा, इकडे मॅक्स काय लावता इकडे जरा. हा, अनअकॅडमीचे विद्यार्थी सहकार्य करा, इकडे जरा घ्या. हा, विनंती सगळ्यांना. तर या उपक्रमासाठी द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक आदरणीय पाठक सर, काल संध्याकाळी मी आलो बॅनर लावताना मी त्यांना म्हणालो की मंदिर जिवंत आहे तुमच्यामुळे म्हणालो. टाळ्या जोरदार देऊयात. त्यांनी उपक्रम नाही घेतात. आता 29-30 तारखेला ते आरोग्य शिबिर घेतात. इथं भजनी मंडळात 15-20 भजनी सुरू असतं. म्हणजे काय हे व्यक्तिमत्व आहे. एक जिवंत व्यक्तिमत्वाची गरज आहे. अब्दुल कोटे साहेब, तुमचं सोलापूर नगरीमध्ये स्वागत आहे. आणि तुमच्यासारख्या एका दातृत्व व्यक्तीची, एक सामाजिक व्यक्तीची सोलापूरच्या ड्रीम फाउंडेशनला पण गरज आहे. पुण्यामध्ये मी पण IAS साठी आलो आणि तिथून मी परत सोलापूरला येऊन काय काम करतो. आणि आमचे नगरकर सर जे खूप मोठे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि आता अनेक शाळा महाविद्यालयामध्ये ते काम करतात. डिफेन्स मध्ये ते काम करतात.
नुकतंच त्यांनी डिफेन्स मधलं त्यांच्या वेपन संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ते सांगितले. एवढी मोठी व्यक्ती आहे, काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात म्हणजे आपण जाहीरपणे बोलू शकत नाही. त्या ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड नसतं तर ते अशी व्यक्ती आहेत. ते आज आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहेत, मान्यवर थोडं बोलणार आहेत. आणि जप्पे गुरुजी आम्ही हा प्रयत्न करतो की सोलापूरचा बदल करायचा आहे. कालपर्यंत झालं आम्हाला माहित नाही इतिहास काय, पण चांगला असेल प्रत्येक गोष्टी. आता पुढे भविष्य चांगलं घडवायचं आहे आणि यासाठी तुम्ही सगळे मोठं करणार. कलामांनी मला 5 संदेश दिले. म्हणजे लोक येतात म्हणून मी बोलतो का, लोक येतात म्हणून. मोठी स्वप्न बघ काशी म्हणले. सोलापूर विद्यापीठ त्यावेळेला, आता पुण्यश्लोक पाहिले होळकर विद्यापीठ, त्यावेळेला कलाम सरांनी मला 5 संदेश सगळ्यांसमोर सांगितले. काशी मोठी स्वप्न बघ, धाडसी बन, आत्मविश्वासू बन, प्रचंड नॉलेज घे आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजासाठी काहीतरी डिवोशनला काम कर. हे 5 संदेश दिले. अगदी त्यांच्या शेवटच्या झटकापर्यंत मी तिथं होतो, अगदी तिथं रामेश्वरमला. आणि दरवर्षी आम्ही जयंतीला तिकडे जातो, तिथं कार्यक्रम करतो. सर असताना मी वाढदिवस करायचो 15 ऑक्टोबर, आणि कधी कधी अशी पुण्यतिथी करायला येईल असं वाटलं नव्हतं. आज बघा, आज सकाळी दुःख आहे, दुपारनंतर परत आनंद आहे की त्याच दिवशी मुलगा बघा ना काय येवायो. आणि हे सगळं विधिलिखित असतं, काहीतरी आपल्या हातात नसतं, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. बघा ना, 1.5 महिना पाऊस नव्हता, आम्ही पेरणी केलो, टेन्शन. 11 पासून पाऊस पडाला. हे सगळं गोष्ट आहे, निसर्ग आपल्याला भरभरून देतं. मी विनंती करणार आहे, जे शाळा आहेत त्यांना विनंती करणार आहे, आम्ही खूप स्वार्थी लोक आहोत. कलामांच्या स्वप्नासाठी स्वार्थ ठेवलाय. स्वार्थ काय ठेवलाय? आता एखादं चांगलं आलं तुम्ही आणताय, पिझ्झा बर्गर. देवांजी सर, या सगळ्या संस्थापकांना तुमच्या साक्षात सांगणं आहे, तुम्ही एक दिवस मिलेट जे म्हणतो मोदी साहेबांनी सांगितले, तुमच्या एकंदरीत शाळेमध्ये एक दिवस आमच्या शेतकऱ्यांच्या हुरडाची पार्टी ठेवा. हुरडा पार्टी किती खर्च आहे? 20-30 रुपये. तुमच्या पिझ्झा बर्गरच्या रेट मध्ये आम्ही देणार आहे. सगळे जप्पे गुरुजी सांगोल तुमच्याकडे डाळिंब प्रसिद्ध आहे, डाळिंबाचा प्रक्रिया करतो आम्ही. हुरडा चटणी, म्हणजे जेणेकरून मुलांना कळेल आपलं कृषी पर्यटन होईल. दिवाणी सरांनी आपल्या गावाला खूप मोठं मदत केली. तसं पुढं पर्यटनासाठी काय करता येईल सोलापूरला, धार्मिक पर्यटन, ते मूळचे जन्म त्यांचा अक्कलकोट, स्वामी समर्थ नगरी तिथं पर्यटन आहे. ही सगळी लोक आम्हाला मदत करतील. दिवाणी सर बरोबर आहे. सगळ्या शाळांनी एक दिवस तरी आपण आयुष्यामध्ये या उपक्रमाला देऊया. काटकोन त्रिकोणापेक्षा आयुष्याचा दृष्टिकोन मुलांना सांगूया. हे दृष्टिकोन आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जातं. नुकतंच बातमी बघा, एक आजी आजोबांचं भांडण होतं. भांडण पण होत नाही, पण त्या आजी एकटी अमावास्याला आली पूजा करायला, त्यांनी घाव घातला, खालीच बातमी आहे. विशेष जर तुमच्या त्या गावामध्ये, आणि तो रस्त्यावर थांबतो, मी मारलो, कोण पकडा पोलीस, असं तो बोलतोय. आमचं एपीआय गेले ते शीतल कुमार असं म्हणतोय. तो म्हणतो मी 100 वर्ष राहणार. म्हणजे काय हो, 1 सेकंद वाईट विचार आला. त्यावेळेला कोणीतरी बोलले असते तर दिवाणी सर म्हणले असते, या को थोडा एक नित्य बा, ते सांगितले असते. नाही हो, दिवाणी सर बायकोशी भांडण झालं, मग ते दिवाणी सर म्हणले असते, इकडे बा मी घेऊन गेलो असतो तर ते जीवन वाचलं असतं. ते राग सगळीकडे आहे, पेपरला बघतो आपण रोज. आणि हे हेडलाईन न होता आपण सोलापूर एक परिवर्तन होतं असा हेडलाईन करण्याचा प्रयत्न करूया. आज रशिया युक्रेन लढाई चालू आहे, अनेक देशावर अनेक लढाई चालू आहे, पण आपल्याला एक महासत्ता करताना आपल्या शेजाऱ्यांना देखील बंदोबस्त करायचा आहे, आपल्या आसपास देखील बंदोबस्त करायचा आहे. ही सगळी विजन आज घेऊयात. आदरणीय गंभीर सर बोलतील, कुलपटे सर बोलतील, नगरकर सर बोलतील, आणि आपण हा कार्यक्रम खूप खेळीमेळीमध्ये आपण पुढे घेऊन जाऊयात. मी खूप जास्त बोललो, पण तुमच्या सर्वांसाठी एवढं नियोजन केलं तर तुमच्या सर्व विजन ठेवावं या उद्देशाने मी ठेवलो. बाहेरून अनेक लोक येत आहेत आणि इकडे 5 संदेश मी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की आपण आज इथून जाताना काय घेऊन जाणार? प्राप्ती आहे, सन्मान आहे, सत्कार आहे, पण एक विजन घेऊन जाऊया. विजन म्हणजे मला का करायचं बाबा, आपण सोलापूरचं एक विजन ठेवूया. एक 5 वर्ष 10 वर्षाचं विजन, तुमच्या शाळेचं विजन. आता लोकल गुरुजींनी त्यांच्या शाळेत 100 शिक्षकांना ट्रेनिंग दिली, एक विजन ठेवलं. 350 एकर शाळेत जमीन आहे, त्यांनी कृषी विद्यापीठ पासून सगळे एक विजन ठेवूया. विजन नंतर एक मिशन. मिशन म्हणजे कसं करायचं, आपण सगळे मदत करूयात. कुलपटे सर तुम्ही पण मदत करा आम्हाला. विजन नंतर मिशन. तिसरं माइंडसेट. सगळ्यांची माइंडसेटच आहे. किती वाजता कार्यक्रम आहे? 11 वाजता. काय फरक पडतो मी 12 वाजता गेलो तर? वाजले की 12 आता जावं द्यायला कार्यक्रम. मानसिकता झालेली आहे. जोपर्यंत तुमचं माइंडसेट, जर BMW घेऊन रोज पुण्यामधनं सर येऊ शकतात बरोबर टायमाला, आपण काय येऊ शकत नाही? थोडं मानसिकता बदलण्याची गरज आहे. आमच्या आलेल्या सोंडेकर सर म्हणले, अहो येतील का लोक? थोडं असतं कधी कधी, सर मला काळजी करू नका येतात. थोडं मानसिकता पण बदलूयात, माइंडसेट. आणि चौथं स्ट्रॅटेजी. मला माहिती आहे स्ट्रॅटेजी कशी केली पाहिजे. आपण सगळे बसूयात आणि स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे. आणि मग येतो सक्सेस. सक्सेस म्हणजे पैसा नाही, सक्सेस म्हणजे पद नाही, सक्सेस म्हणजे प्रतिष्ठा नाहीये. एक वेगळ्या कामासाठी काम करायचं आहे.
आज आमचे शुभांशु शुक्ला अगदी स्पेस मधनं 14,000 कितीतरी लांब, तो 400 फूट वरनं 400 किलोमीटर लांबनं तो सांगितला सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मग आपल्याला एक मुलगी आहे एलिझा म्हणून, ती 2032 ला मंगळावर जाणार आहे. ती परत येणार नाहीये. तिनं तिचं लाईफ ठरवलंय, मला मंगळावरच राहायचं, तिथंच जीवन द्यायचं, तिथंच मरायचं. आपलं आयुष्य बघा ना काय विषयातून काम करतो. आज हा 5 संदेश आपण घेऊन जावा आणि कधी तुम्हाला वाटलं ड्रीम फाउंडेशनच्या एका उपक्रमाला नक्की सहकार्य करू शकता, साथ देऊ शकता आणि आपण सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून पुढे जाऊयात. इथं ग्रामीण भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. मी त्या सगळ्या मान्यवरांचं संयोजक या नात्यानं, आयोजक या नात्यानं, एक होस्ट या नात्यानं मी स्वागत करतो. कोणाची नावं राहिली असेल नजर चुकीनं, म्हणजे किशोर दादा, किशोरच माझे मित्र आहेत, देवाचे माझे मित्र, सगळे आमचे मित्र आहोत. जाता जाता मी एवढं सांगणार आहे, तुमच्याकडे पण एक विजन आहे. मी पाटील सरांना मगाशी सांगितलं, तुमच्या सगळ्यांमध्ये एक चांगलं पुस्तक, किशोरजी तुम्ही पण जबाबदारी घ्या. काही लेख तुम्ही सोलापूरच्या लोकांचं लिहूया. खूप मोठी व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीवर एक पान होईल असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आपण एकमेकांना येऊन लवकरच एक चांगला आपण उपक्रम घेऊयात. मी परत एकदा द्वारकाधीशच्या साक्षीनं वरती द्वारकाधीश वरती आहेत, जसं स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अगदी द्वारकाधीश सांगतात, काशी भिऊ नकोस मी तुझ्यावरती आहे. त्यामुळे जिसके ऊपर जगन्नाथ का हाथ होता है ना, वहां पर कुछ घात नहीं होता. तो आज तहे दिल से मैं सबका स्वागत करता हूँ. आणि आपल्या भारताला महासत्ता बनवायचं आहे, नाहीतर रोज बातमी येऊन कोणीतरी आपलं धमकावलं, कोणीतरी थांबवलं असं होऊ नये. तुम्ही सगळ्यांनी मिळून मी तुमच्याकडे येणार. जसं फडणवीसजी काही वर्षांपूर्वी म्हणले होते, मी पुन्हा येईन. दत्के सर मी पुन्हा येईन. मी तुम्हाला पण सांगतो, मी पुन्हा येईन तुमच्याकडे. पुढे सर मी पुन्हा येईन तुमच्या शाळेत मुलांना सांगायला की व्यक्तिमत्व विकास काय. माडेकर सर मी पुन्हा येईन बीडला तुमच्या त्या रोजगार संदर्भात सांगायला, नोकरी मार्गदर्शन केंद्रात बघायला. सगळीकडे सर मी पुन्हा येईन तुमच्या सैनिकांचं यशोगाथा ऐकायला. मी पुन्हा येईन तुमच्याकडे झेप सर, माने सर की त्या रिगल मधलं हॉटेलमधलं टेस्ट बघायला. मी पुन्हा येईन ताई तुमच्या उर्दू मधल्या एक चांगलं शायर ऐकायला तुमच्या मुलांचं. वळसंगच्या 2-3 शाळेची निवड यासाठी गेलो. वळसंगचे हुतात्मा धनशेट्टी ताई, खूप मोठं तुमचं गाव होणार आहे. बाबासाहेब तिथे येऊन गेले होते, तिथे विहिरीमधलं पाणी पिलेत. त्यामुळं वळसंगचं मी निवड यासाठी केलो, वळसंगला एक आदर्श गाव बनवायचंय. रचना भगवान मॅडम, तुम्हाला काम करायचं, तिथं खूप मोठं काम करायचं आहे. माझे काका आहेत मल्हार कलशेट्टी साहेब, ते स्वच्छतेमधनं आपल्या गावाला नेलं. तर आपल्या वळसंगमध्ये लवकरच कौशल्य विकास मंत्र्यांना बोलवून एक वेगळं गाव बनवूयात. जसं स्वामी समोर सूतगिरणी प्रसिद्ध झाली, आपल्या गावात देखील एक वेगळं करावं म्हणून जिल्हा परिषद उर्दू, जिल्हा परिषद मुलींची, जिल्हा परिषद मुलांचं सगळ्यांना बोलवलं. आवडीत करो नमक खातिर उसको बुलाया, मेरे को नहीं बुलाया, असं नव्हतं, सबको बुलाया है. हम सब एक बार मिलकर बैठेंगे. वळसंग का नाम जैसा आने के लिए टोल लगता है ना, गांव देखने के लिए भी टोल लगना चाहिए. आता जावा तुम्ही इथं अगदी 2-3 कृषी पर्यटन किंवा मोठा पर्यटन, तिथं गावात यायला एंट्रीला फी आहे, म्हणजे ते गाव असं मोठं केलंय. असं आपण गाव चांगलं करूयात. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण एक एक विचार, एक एक गोष्ट सहकार्य कराल. ज्यांना वाटतं की आपण सहकार्य करावं, नक्कीच या उपक्रमात स्वागत आहे. मी परत एकदा ज्या ज्या लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला त्या सर्वांचं स्वागत करतो. पुढील सूत्र मी प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट सरांना विनंती करतो, तुमच्यानुसार पुढील सूत्राचं आपण करावं. या ठिकाणी स्वागत त्यानंतर आदरणीय सर होतील पुढचं वेगळं. आदरणीय कलशेट सर, काय जोरदार दिल्या. अतिथींच्या आगमनाने दरवळला सुगंध, नित्य जनसेवेत आहे ड्रीम फाउंडेशन परिवार दंग. मातीत गंध, फुलात सुगंध. ड्रीम राष्ट्र प्रेरणा पुरस्काराचा एक वेगळाच आनंद. काही माणसं तशी साधीच असतात, त्यांच्या बोलण्यात तेज असतं, वागण्यात सौजन्य असतं. अशा सर्व गुणीजनांचं पुनश्च एकदा मी सहज स्वागत करतोय आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करा.
एक वाती आणि पणती मिळून करूया आपण सुरुवात ज्योतीची. आणि या समयी आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी जे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा सत्कार संपन्न होतोय. सर्वप्रथम अतिथींचा सत्कार संपन्न होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री व्यंकटेश गंभीर वरिष्ठ वैज्ञानिक यांचा या समयी सत्कार संपन्न होतोय. मी सर्व पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्र परिवार आणि सर्व संस्था चालक, खरं तर माझं भाग्य मानतो मी की ज्या शहरात माझा जन्म झाला त्या शहरासाठी काहीतरी करण्याची पुन्हा एकदा संधी मला प्राप्त झाली. कारण सिंहगड इन्स्टिट्यूट मधून पास आउट झाल्यानंतर जवळपास गेली 5 ते 6 वर्ष दिल्ली, बेंगलोर, जयपूर या ठिकाणी काम करत होतो. हे काम करत असल्यानंतर अनअकॅडमी मध्ये निवड झाल्यानंतर सुदैवानं सुलभ पोस्टिंग मिळाली आणि पुन्हा एकदा सोलापूरसाठी काहीतरी काम करायची संधी मिळाली. आणि त्यात बिंग ॲज अ इंजिनियर जी अनअकॅडमी आहे ती अनअकॅडमी आपल्याला संधी देते की डॉक्टर, इंजिनियर चा पाया आपण मजबूत करू शकतो. तर गेली 3-4 महिने मी प्रत्येक शाळेमध्ये फिरतोय, प्रत्येक स्कूलमध्ये जातो सर आम्ही. तर एक गोष्ट मला प्रकाशाने जाणवतीये की सोलापूरचा विद्यार्थी हा प्रयत्न किंवा परिश्रम करण्यात कुठेही पाठीमागे कधीच पडत नाहीये. तो कमी पडतोय तो योग्य मार्गदर्शनामुळे. आज अनेक पालक, अनेक विद्यार्थी मित्र परिवार माझ्याशी कनेक्टेड आहेत. त्यांना आम्ही फक्त आणि फक्त गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये एक प्रॉपर डायरेक्शन दिली. त्या डायरेक्शननं त्यांनी आज एक वेगळी उंची गाठत आहेत. खरं तर जी लोक आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतात किंवा जी लोक फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंडचे असतात त्याच्यामध्ये काही इझम्स असतात. जसं आपण म्हणतो की स्टॅलिन, मार्क्सिझम, तसं भारतामध्ये जर कुठलं इझम येत असेल ना, आपण अनेक म्हणतो हिंदुइझम झालं, ख्रिश्चनिटी झाले, मुस्लिम किंवा इस्लामिझम झालं, तर मला वाटतं कलामिझम एक नावाचा प्रकार आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये चालू करायला पाहिजे. की असं व्यक्तिमत्व, इतकं मोठं व्यक्तिमत्व की ज्याची उंची मला वाटतं कदाचित आबाळही गाठता येणार नाही. का सांगतोय असं उदाहरण? कारण रामेश्वरमपासून ते थेट दिल्लीच्या राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी मजल मारली. आणि ही मजल मारली ती कुठच्याही निवडणुकीतून नाही, तर फक्त आणि फक्त शिक्षण या फक्त एका माध्यमातून मारली. तर हा गौरव करण्याचा दिवस आहे. खरं तर मला आठवतं की सरांनी उल्लेख केला 2011चा आणि 2009चा. जवळपास मी स्कूलमध्ये होतो 8वी 9वी 10वीला. त्यावेळेस अब्दुल कलाम सरांना भेटण्यासाठी पुढे आलो होतो. मी सरला हा प्रसंग शेअर केला. कारण त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा कलाम सरांना राष्ट्रपती असताना इथे महाराष्ट्रात आणलं होतं, आपल्या सोलापूरमध्ये आणलं होतं. तर ते अशी व्यक्ती होती की ज्यांनी मुलांना ड्रीम शिकवलं. ते अशी व्यक्ती होती की त्यांनी सर्वांना सांगून दिलं की भारत हा 2020 मध्ये एक विकसित पॉवरफुल देश बनेल. अनेक लोकांनी आपला मजाक उडवला होता. एक सायकल होती, सायकलवरून 2 व्यक्ती जात होते. त्या व्यक्तीने PSLV सारखं जे स्ट्रक्चर असतं जे आपल्या ट्रॉफीवर आज ठेवलेलं आहे ते ट्रॉफीवर स्ट्रक्चर घेऊन जात होते. तर अनेक नामांकित संस्था, मग ते नासा असू दे, रशियाची जॅक्सा असू दे, जपानची संस्था असू दे, या प्रत्येकाने आपला मजाक उडवला. त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही काय सायकलवाले लोक, तुम्ही बैलगाडीवाले लोक, तुम्ही कधी स्पेसच्या उड्या मारताय. कलाम सर त्यावेळेस म्हटलं की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कलाम सर, होमी बाबा, फादर ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे अनेक व्यक्ती एका मध्ये आले आणि त्यांनी जगालाही दाखवून दिलं
की सायकल पासून ते मार्स पर्यंतचा प्रवास हा भारत खूप सामर्थ्यशाली करू शकतो. तर हा प्रवास आपण करून दाखवला आणि भारत हा असा एकमेव देश ठरला की जो मंगळावर पहिल्याच प्रयत्नामध्ये गेला. याची मुहूर्तफेड ठरवली होती 1964-65 साली. तर का कलामांबद्दल आपण इतकं पटवून द्यायचं की कारण त्या व्यक्तीने प्रत्येक मुलांना जाऊन सांगितलं की तुमचं ड्रीम महत्वाचं आहे, तुमचं विजन महत्वाचं आहे, तुमचं मिशन महत्वाचं आहे. बदगुंडी सरांनी एक मला आता आश्वासन दिलं की सर तुम्हाला मी ह्या जोपर्यंत सोलापूर क्षेत्रामध्ये आमचा विद्यार्थी नीट मध्ये डॉक्टर इंजिनियर होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी काय सोडणार नाही. सर मीही तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत सोलापूरचा विद्यार्थी ऑल इंडिया रँक टॉप 10 मध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही तुमची काय पाठ सोडणार नाही. आज अनेक शिक्षक तज्ञ लोक माझ्या व्यासपीठावरती आहेत, अनेक संस्था चालक माझ्या समोर बसलेली आहेत. ज्यावेळी लोक तुमच्याकडे माझ्या अनअकॅडमीची लोक येतील की तुमच्या विद्यार्थ्याला मला मार्गदर्शन द्यायचंय सर, तुमच्या विद्यार्थ्याला मला टेस्ट द्यायचंय सर, तर ह्या पाठीमागचा कुठचाही उद्देश हा त्यांचा डेटा कलेक्शन करून त्यांना कॉलिंग करावं हा कधीही नसतो. आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं आहे. जो पाया सोलापूरचा आहे तो पाया आम्हाला पुढेही घेऊन जायचा आहे. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाचा मला भाग होता आला. मी संपूर्ण पुरस्कार प्राप्तीचे लोक आहेत त्यांचे खूप मोठं त्यांचं यश आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, त्या सर्वांचं त्याला शुभेच्छा व्यक्त करतो. व्यासपीठावरती खूप मोठी लोक आहेत त्यांचे पुन्हा एकदा स्वागत व्यक्त करतो. ज्या लोकांनी मला खरं तर प्रांगणामध्ये कॉलेजमध्ये वाढलेलं पाहिलं ते हिप्परगी सर, हिप्परगी मॅडम माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांनाही अभिनंदन व्यक्त करतो. त्यांचंही पुरस्कारमध्ये नाव आहे. असे सर्व पुरस्कारांचं मी जाहीर अभिनंदन व्यक्त करतो. तुम्हाला कधीही गरज वाटली डॉक्टर इंजिनियर आपल्या मुलांच्या फाउंडेशनाबद्दल तर अनअकॅडमी सेंटर आपल्या अतिशय 500 मीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही कधीही हाक द्या, आम्ही तुमच्यासाठी नेहमी तत्पर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी ते सर्व जमलेल्या माझ्या माता भगिनी आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त काशीनाथ सरांनी जो काही आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापाठी एकच आहे की कोणी आलेल्या प्रत्येकाने काहीतरी विजन घेऊन जावं. सगळ्यांना विजन घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं आहे, पण आम्हाला विजन घेण्यासाठी अब्दुल कलामांनी त्या काळामध्ये भाग पाडले. ते म्हणाल सर्वांना काही ना काही विजन. अब्दुल कलामांना भारताचं मिसाईल मॅन म्हणतात, परंतु सगळ्यात मोठी संपत्ती असते शरीराची. विजन कधी पूर्ण होईल जेव्हा तुमचं शरीर निरोगी राहील. मग काशीनाथ सरांनी सांगितलं की इथे आलेल्या प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री काही ना काही विजन घेऊन येत आहेत, त्यांना तुमच्या केरला थेरपीची साथ पाहिजे. कारण शरीर जर चांगलं असेल तर सर्व विजन काही साध्य करता. म्हणून यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार असलेला आयुर्वेद, पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो बरं का, आणि केरळ हे आयुर्वेदाचं माहेरघर आहे. आणि तुम्हा सर्वांना सांगा अतिशय आनंद वाटतो की केरळचं आयुर्वेद आपल्या सोलापूरमध्ये गेल्या 12 वर्षापासून काम करत आहे. आणि केरला आयुर्वेदाच्या साह्याने तुमचं शरीर अतिशय सदृढ निरोगी ठेवण्याचं कार्य आमचा केरला थेरपी सेंटर करत आहे. आणि या केरला थेरपी सेंटरच्या डायरेक्टर या नात्याने मला या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिल्याबद्दल मी काशीनाथ भाऊजी सरांचा अतिशय आभार मानतो. आणि त्यांनी जे काही मनोगत व्यक्त केलं एवढंच माझं मनोगत आहे. कुणालाही काही जरी शारीरिक तक्रार असेल, शारीरिक व्याधी असेल तर केरलाकडे यावं आणि आपलं शरीर निरोगी ठेवून आपापलं विजन पूर्ण करावं, यामध्येच आमचं सहकार्य असेल. धन्यवाद. पुढील मालपाडीचे मुख्याध्यापक आदरणीय सर, आम्ही 14 सप्टेंबरला त्यांना सन्मान केला. 1 महिन्याने त्यांचं दुःखद निधन झालं, हार्ट अटॅक. मागच्या महिन्यामध्ये आमच्या गुड्डेवाडी येथील शिक्षक पाटील सर काही कारण नाही कार्यक्रम गावात करून आले, हार्ट अटॅक. मी मुद्दा म्हणून आलो, कुठले व्यवसाय म्हणून नाही येतो बरं का, कोणी गैरसमज करून घेऊ नये. व्यवसाय म्हणून नाहीये, अगदी व्यक्ती जिम मध्ये जाऊन देखील. आठवडे साहेब मी तुम्हाला पण यासाठी आणलो की वर्कआउट करता करता KPI आपल्याला गमवावं लागतो. कदाचित काही चुकीच्या गोष्टीमुळं आपलं आयुष्य बघा ना, हे सगळं करायचं आहे म्हणजे बँक बॅलन्स करोड आहे आणि हेल्थ बॅलन्स नाही आहे, पुढे काय करायचं आपण. म्हणून मी खूप स्वार्थपणे विचार केला की ज्यांना शेवटी काय द्यायचं. जसं म्हणले आता आमचे अनअकॅडमीचे सर की कलामिझम, मग आपल्याला एक खरंच या ठिकाणी जायचंय. हा आमचा उद्देश आहे बरं का. गुरुगुडे सर, तुम्ही त्याला भविष्यात तुमच्या माणसातून हा सांगा की आपल्याला खरंच हे घेऊन जायचंय, बरोबर सर. आणि आमचे नगरकर साहेब पेटेंट वरती त्यांचा माणूस असतो.
एकदा अनेक शिक्षण संस्था आहेत, झटके सर, स्वामी सर, नोकरे गुरुजी, एकदा आपण सगळेच शैक्षणिक संस्था, आमच्या अण्णा आहेत मल्लेकर अण्णा, आमच्या सासूरवाड्यामधून आलेत, त्यांनी तर त्यांची मुलगी म्हणजे आम्हाला दिली, आम्ही काय हुंडा घेतलं नाही, बरोबर म्हणून सासरे खाली बसले तिथे. हुंडा दिले सासरा असं तर पहिला ते स्टेज मागितले असते. आणि ते आता अक्कलकोटच्या तालुक्यामध्ये चांगलं काम करतात. भविष्यामध्ये जसं आमचे मामा आजोबा आमदारकीपर्यंत गेले, त्यानिमित्तानं आमचे सासरे पण वाटतं ना आम्हाला पण पुढे उत्पन्न घेऊन जाऊ आमच्या सासऱ्यांचं. तुम्हाला पण आम्ही शुभेच्छा आहे, एक जावई म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि त्यांनी मध्यंतरी अगदी शिक्षकांसाठी काहीतरी केले, नक्की आम्ही आहोत तुमच्या सोबत, आम्ही काही पण करा आम्ही आहोत. आणि सगळ्यांना सांगणं आहे की एक पेटंट वरती आमच्याकडे एक इंजिनियर त्यांनी एक पेटंट तयार केला, टाटाने ते घेतलं, आपल्या गाडीचा स्पेअर पार्टला ते लावलं तर पर्यावरणाचं हानी कमी होती, 13 कोटीला गेलं. बघा ना, शिक्षकांनी, एक शिक्षक वारे गुरुजी एवढा मोठा प्रगती केले, एक शिक्षक आमचे डिस्टे गुरुजी नॅशनल ग्लोबल टीचर. तुम्ही पण तो उद्देश आहे आमचा, म्हणून हा धागा पुढे घेऊन आजच्या कार्यक्रमाची एक बांधणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. पुढील सूत्र आदरणीय तलसेट सर, पुढचं बोलावं. धन्यवाद सर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज डॉक्टर कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कारकर्ता जे नियुक्त झाले, ज्यांचा सत्कार झाले, त्यांचं अभिनंदन. आणि व्यासपीठावरती जे जमलेले माझे वरिष्ठ वैज्ञानिक तसेच पालक आणि शिक्षक आणि काही संस्थापक सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. ड्रीम फाउंडेशन खरंच कलाम साहेबांचे विजन होतं, त्या विजनच्या दृष्टीवरती मागील अनेक वर्षापासून मी काशना साहेबांसोबत काम करतोय. खरंच त्यांनी ड्रीम कसं पाहावं, स्वप्न कसं पाहावं आणि ते स्वप्न प्रदर्शक कसं साकार करावं, त्या दृष्टीतून सर्व संस्था, त्या सौरभ फाउंडेशन्स यांना एकत्र करण्याचे काम मागील अनेक वर्षापासून ते करतात. त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप थँक्यू त्यांचं. मित्रो, मी प्रकाश आठवड, मी इथंच प्रतापनगर बंजारा तांडा आहे, त्या तांड्यामध्ये 1977ला माझा जन्म झाला. 94ला मी पोस्ट बेसिक हायस्कूलमधून मी पासआउट झालो 10वी. आणि माझे मोठे बंधू डॉक्टर श्रीमंत राठोड, प्राचार्य भवन्स कॉलेज, गिरगाव चौपाटी, मुंबई, मला बोट पकडून मुंबईला घेऊन गेलं. जवळपास तब्बल मी 31 वर्ष मुंबईमध्ये राहिलो, वसलो, तिथे सर्व्हिस केली, प्रमोशन झालं असिस्टंट कमिशनर. परंतु मी जिथे राहत होतो तिथे स्वर्गीय आनंद दिघे साहेब, जे ठाण्याचे गड किंवा ठाण्याचे सेंटर पॉइंट किंवा राजकारणाचा केंद्रबिंदू, त्यांचे ते मी आजूबाजूला राहायला असल्यामुळे मला त्यांचे काही विचार, काही आचार, काही निस्वार्थीपणे कसं काम करावं, कारण खूप जवळून मी त्यांना बघितलेलं आहे. त्यांची जेव्हा गुरुपौर्णिमा असायची तर कमी 1 लाख ते 2 लाख लोक असं लाईनमध्ये असायचे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तो वारसा घेऊन ते माझ्या मनामध्ये होतं आणि मी असं सर्व्हिस करत लहानपणापासून सोशल काम मनामध्ये भिनलेलं होतं. आणि अजून माझी 10 वर्ष सर्व्हिस बाकी असताना मी 21 वर्ष सर्व्हिस करून VRS घेऊन आता सोलापूरकरांच्या नागरिकांना सेवा देण्यासाठी मी सोलापूरला आलेलो आहे. आपण नेहमी म्हणतो बॅक टू सोसायटी, आपण काहीतरी देणं असतं. तर विचार केला की मुंबईचे काही विजन आहेत, मुंबईचं काही ड्रीम आहे जे मी तिथे बघितलं, तसं मी ते सगळं ड्रीम घेऊन सोलापूरमध्ये आता माझं सेवा फाउंडेशनचं एक माझं ऑफिस ओपन केलं इथे इजिरकी मठच्या ते कुबेर कॉम्प्लेक्स मध्ये. तिथे मी सरकारी ज्या योजना आहेत 32 योजना गव्हर्नमेंटच्या, एक प्रशासकीय नॉलेज मला असल्यामुळे त्या गव्हर्नमेंटच्या योजना गरिबापर्यंत कसं पोहोचवता यावं त्यासाठी मी 2-3 लॅपटॉप, 2-3 अपॉइंट केलेले स्टाफ आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे दररोज किमान 20, 25 ते 50 गोरगरीब लोक येतात जे खूप छोटे काम असतात. कोणाचा आधार असतो, कोणाचं पॅन कार्ड असतो, कोणाचं आधार कार्ड असतो, कोणाचं म्हणजे अनेक कामं असतात जिथपर्यंत सरकार पोहोचू शकत नाही. तर मी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या लोकांची सेवा करायचे कार्य माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि त्यासाठी मला काशीनाथ सर पण नेहमी मार्गदर्शन करत असतात. मित्र, इथे विषय चालू होता महासत्ता बनायचं, आणि महासत्ता बनवण्यासाठी सोलापूरकरांना पण त्याच्यामध्ये मोठा योगदान द्यायला पाहिजे. त्यासाठी मी छोटं उदाहरण सांगेन. एक वयाच्या 17व्या वर्षी एक मुलगा स्वप्न बघतो की मला खूप मोठं व्हायचं आहे, खूप मोठं व्हायचं म्हणून तो डोळे उघडे करून स्वप्न बघत असतो. आणि तो स्वप्न बघत असताना त्याची परिस्थिती एवढी बिकट असते की तो एका पेट्रोल पंपच्या मालकासोबत तो पेट्रोल पंप भरायचं काम करतो पेट्रोल गाडीमध्ये. आणि पेट्रोल भरत असताना अशी एक BMW ची गाडी येते. मगाशी खूप वेळापासून BMW गाडी येतोय म्हणून हा उदाहरण डोक्यामध्ये आला. BMW गाडी येते, त्या गाडीकडे तो बघतो आणि त्या गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरत असतो.
तर त्या स्वप्न असतं की मी ही गाडी कधी घेणार, ही गाडी कधी घेणार, आणि त्या स्वप्नामध्ये तो टीचर ओव्हरफ्लो होतो. मालक येतो त्याच्या कानाखाली खट म्हणून मारतं, चल माझं तू नुकसान केलंय तू निघून जा म्हणून त्या मुलाला हाकलतो. आणि तो मुला स्वप्न बघतो की मी आता पुनश्च ह्या पेट्रोल पंपावरती येईन तर माझी स्वतःची BMW गाडी घेऊन येईन असं तो स्वप्न बघतो उड्या डोळ्याने. आणि 17 वर्षानंतर परत तो वयाच्या 34व्या वर्षी येतो स्वतः गाडी घेऊन. त्या मालकाला सांगतो, सेठ मी आता नवीन माझी BMW गाडी घेऊन आलेलो आहे. तर तो म्हणतो तू कोण आहेस? तर त्या मुलाचं नाव आहे धीरूभाई अंबानी. म्हणजे आज भारत देशाचं जे आर्थिक पाठबळ आहे, जे सर्वोच्च शिखरावरती काम करतात असे अंबानी ग्रुप, ते धीरूभाई अंबानी असतं. म्हणजे विचार करा की एक व्यक्ती जर का एवढा मोठा होऊ शकतो, तसं आपण भारताला महासत्ता बनवण्यासाठी सगळे जेवढे आपले फाउंडेशन्स आहेत, सगळे मुख्याध्यापक वर्ग, आपण जर सगळ्यांनी स्वप्न बघितलं तर सोलापूरला तर 1 नंबरला आपण घेऊन जाऊ, परंतु भारताला महासत्ता बनण्यास आपण राहणार नाही. मी इथं काम करत असताना आपल्या बीजेपीच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तळवकर आम्ही कार्यक्रमामध्ये बोलत होतो. काही म्हटलं सोलापूरमध्ये नेहमी म्हणतात की दुपारी 1 वाजले की 3 वाजले की 2 तास झोपावं लागतं. म्हटलं हे काय म्हटलं? तर ताई म्हटल्या सोलापूर हे सिनियर सिटीजनचं शहर आहे. अहो ताई म्हटलं मी तर मुंबईमध्ये 18 तास काम करतोय, फक्त 4 तास आम्ही झोपतो आणि आमच्याकडे 35-35, 40-40 माळ्याच्या बिल्डिंग आहे, तर सोलापूरमध्ये कधी होतील? त्या म्हटल्या अजून 50 ते 100 वर्ष लागतील. मित्रहो, जर तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट आणि 24 तास काम करावं लागेल, तरच तुमचे स्वप्न साकार करू शकता, तरच ह्या भारत देशाला आपण महासत्ता बनवू शकतो. नाही तर 4 तास झोपलं 12 तास काम केलं असं कधी होणार नाहीये. तर तुम्हाला सातत्याने काम करावं लागेल. जेवढे आपले फाउंडेशन्स आहेत, जेवढे स्कूलचे टीचर आहेत, जेवढे वैज्ञानिक आहेत, तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो मॅक्स टू मॅक्स तुम्ही काम करा, जास्तीत जास्त वेळ काम करा. आणि असं आपण केलं तर मला वाटतं भारत देश महासत्ता बनसे राहणार नाही. आणि मला इथं बोलून जो काही मला सन्मान दिला काशना साहेबांचा, ड्रीम फाउंडेशन या सगळ्या कमिटीचा मी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. धन्यवाद. वंदनीय डॉक्टर कलाम यांना वंदन करून या निमित्तानं माझे स्नेही आदरणीय भटकुनी सरांनी समाजातील निरनिराळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना इथं आणून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचं योजलं. कारण या ठिकाणी संघटित ज्या पद्धतीनं आपण संघटित होतो, एक संघटनेचं काम करतो, त्यावेळेला निश्चित राष्ट्र घडतंय. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मला बोलवून माझा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी मुद्दाम ते आमच्याकडे वारंवार येत आहेत. आमच्या संस्थेच्या वतीनं जे जे काही त्यांना सहकार्य हवं असेल, त्यांना हवं नाही तर आम्ही स्वतःहून त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आमच्या संस्थेचे विद्यमान मठाध्यक्ष आणि काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वनाथ शिवाचार्य महास्वामींच्या आदेशानं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो, ज्या ज्या वेळेला भटकुंडी सरांनी आम्हाला आव्हान करते त्या त्या वेळेला कोणत्याही प्रकारचा अडचण न येता आम्ही त्यांना सहकार्य करू, अशा प्रकारचं अभिवाचन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम सर, सर्वप्रथम यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करतो. सोलापूर नगरीमध्ये सिद्धेश्वरांच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी ड्रीम फाउंडेशनला ज्यावेळेस मला काशीनाथ सरांचा फोन आला की सर असाच आपल्याला यायचंय,
मी ऐकून होतो काशीनाथ सरांचं स्वप्न कसं आहे, त्यांचं ड्रीम कसं आहे. या कार्यक्रमाला आज सकाळी आम्ही नगरकर सरांना आम्ही लुगडून आलो. हिऱ्याला पैलू पाडणारा, नवरत्नामध्ये रूपांतर करणारा अशी काशीनाथ सर, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय या ठिकाणी सोलापूर नगरीतले असतील, आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व शिक्षण संस्था चालक असतील, ज्यांना आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय ते सर्व मान्यवर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, काही पत्रकार मंडळी, अनेक लोक समाजकार्य करतात. मी मूळचा लातूरचा असल्यामुळं मी सोलापुरात नंतर पुण्यात स्थायिक झालो. पण काशीनाथ सरांचं काम पाहिल्यानंतर मला एक निश्चितच कौतुक असं वाटतं की त्यांची धडपड किती आहे. विविध क्षेत्रातल्या माणसाला कसं पुढे आणायचं, त्यांना कसं कशा पद्धतीने त्यांना ऊर्जा द्यावी. ऊर्जा देणारं व्यासपीठ म्हणजे मला असं वाटतं काशीनाथ सर आहे. इथं बसलेल्या एकाचंही नाव विसरले नसतील त्यांच्या प्रास्ताविकामध्ये, सर्वांचं नाव घेऊन ते मोकळे झाले, पुढे नाराज व्हायला पाहिजे. त्यांच्या बोलण्यातून मला एक जाणवतं की पॉझिटिव्ह माणूस कसा असावा. एकदा श्रीकृष्णाने सांगितले युधिष्ठिरला, या सभागृहामध्ये जावा आणि जो कोणी वाईट माणूस असेल त्याला घेऊन या म्हटलं. युधिष्ठिर परत आले आणि म्हणले की मला एकही माणूस दिसत नाही. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं की याच्यात चांगला माणूस कोण असेल तू घेऊन ये म्हणा. दुर्योधनाला एकही चांगला माणूस दिसला. समाजात सगळे चांगले ज्याला वाटतात असे हे युधिष्ठिर म्हणजे काशीनाथ सर. पॉझिटिव्ह थिंकिंग असलेले माणूस. समाजात अनेक व्यक्ती अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात, पण समाजासाठी योगदान देऊन काम करणारी, वेळ देणारी माणसं खूप कमी असतात. सरांचं कौतुक असं वाटतं, एका फोनच्या माध्यमातून मला त्यांनी एकही दिवस किंवा युट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून एवढा पिछा केला, मला येणं भागच पडलं. परवाच आमची जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन म्हणून संस्था आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आम्ही पुण्यातले ज्येष्ठ गांधी विचारवंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अभ्यासक माननीय उल्हासदादा पवार, त्या संस्थेचे आम्ही त्यांना अध्यक्ष केलेला आहे. ज्येष्ठ सिने अभिनेत्री आशाताई काळे त्या संस्थेच्या विश्वस्त आहेत. असा हा दरवर्षी आम्ही पुरस्कार देतो. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असतील, सिंधुताई सपकाळ असतील, आणि यावर्षी नुकतंच रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना एकत्रित करून त्यांचं भविष्य घडवायचं काम डॉक्टर विनोद शहा जनसेवा फाउंडेशन अशी संस्था पुण्यामध्ये, आता त्यांच्याकडे 350 मुलं अशी गोळा केली. त्या पूर्ण मुलांचं आयुष्याचं दत्तक त्यांनी स्वीकारलं. इतकं छान काम करतात. वृद्धाश्रमामध्ये 250 व्यक्ती या ठिकाणी आहेत. तर त्या संस्थेला, त्या सरांना आम्ही पुरस्कार दिला. आदरणीय सुप्रियाताई सुळे त्या पुरस्काराला त्यांच्या हस्ते आम्ही दिला. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना, शिक्षण संस्थेत काम करताना, सहकारामध्ये असेल, पत्रकारितेमध्ये असेल, सामाजिक क्षेत्रात काम करत असेल, शाळेमध्ये सुद्धा आम्ही शिकवताना एक करत असतो की विद्यार्थ्याला अभ्यासाबरोबर इतरही किती चांगलं नॉलेज देत आहे, त्याला एक माणूस म्हणून कसं चांगलं त्याला उभा करता येईल. आज काळाची गरज आहे की प्रत्येक या नव्या पिढीला आपल्याला चांगलं कसं माणूस बनवता येईल
कारण विविध माध्यमातून आज आपण बघतोय की मोबाईलच्या मुळे चांगलंही होतंय वाईटही होतंय. पण विशेषतः काशीनाथ सर मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही हे सगळं सामाजिक कार्य करत असताना या ठिकाणी समाजातल्या नवयुवकांना चांगल्या पद्धतीनं एक माणूस म्हणून कसा जगता येईल. तुम्ही काम करत असताना तुम्हाला पैसा कधी कमी पडणार नाही, कारण समाजामध्ये आजही अशी अनेक माणसं आहेत की चांगल्या गोष्टीची तुम्हाला दखल घेतात आणि तुम्हाला मदत करतात. प्रत्येकाला मदत करतात, सगळ्या शहरातून तुम्हाला मदत मिळते. तुमची धडपड चांगली आहे. अनेक क्षेत्रातून तुम्ही त्यावेळी आज बघितलं मी तुमचं स्वतःचंही काम विविध क्षेत्रामध्ये आहे. आज या ठिकाणी अनेक क्लासेस वाले बघितलं, मदत करतात मला भेटलं, आणि तुमचंही काम विविध क्षेत्रामध्ये बघतोय. ज्यांना स्वप्न बघता येत नाही त्यांना स्वप्न बघण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करताय, त्याच्यापेक्षा आणखी काय कमी. व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. या प्रसंगी मी एवढंच म्हणेन सर तुम्हाला, तुम्ही ज्या ज्या वेळेस हात माराल त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण समाजासाठी वेळ देणारी माणसं खूप कमी आहेत आणि काशीनाथ सर वेळ देतात, चांगला वेळ देतात, भरपूर वेळ देतात. तर तुमच्या भविष्यामध्ये जे जी तुमची स्वप्न असतील, जे जे ड्रीम असतील, त्याच्यासाठी आम्हाला जेवढी मदत करता येईल आम्ही नक्की मदत करू. अख्ख्या पुणेकरांच्या वतीने तुम्हाला मी आश्वासन देतो की तुम्हाला कुठेही गरज पडली तुम्ही पुण्यात या. पुणे तिथे उणे काही नाहीये, तुम्हाला भरपूर मिळेल. तर या ठिकाणी सोलापूर नगरीमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद वाटला की याही सोलापूर नगरीमध्ये असे काशीनाथ सारखे सुद्धा माणसं आहेत जेणेकरून समाजाचा उद्धार करणार. आणि आज प्रामाणिक सांगतो सर, केवळ अब्दुल कलामचं नाव असल्यामुळे संस्थेला मला व्हिजिट करायची मनातून माझी भावना निर्माण झाली. तर त्या माणसाला कितीही केलं तर नतमस्तकच व्हावं वाटतं. साधा नगरसेवक झाला तर बॅगा भरून त्यांचे फोटो येतात, पण अख्खा राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा 2 ड्रेस शिवाय त्यांच्याकडे कपडे सुद्धा नव्हते. असे अब्दुल कलाम झाले. त्याग कसा करावा, त्यागाची मूर्ती कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम. अशी माणसं होत नाही, पण त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य बघून त्यांच्या वाटेवर चालणारे मात्र काशीनाथ सर असे निर्माण होऊ शकतात. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की काशीनाथ सर जे जे काम करतील त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना मदत करूया आणि त्यांना प्रोत्साहित करून चांगला समाज घडवण्यासाठी, चांगले माणूस घडवण्यासाठी सोलापूर नगरीतील अनेक युवकांना शैक्षणिक माध्यमातून आता या ठिकाणी अकॅडमीचे सुद्धा सर बोलले, शिक्षणात शाळा माणूस झालाच पाहिजे, तो शिक्षणातून आला पाहिजे. आणि आज बघतो आपण खूप स्पर्धा झालेली आहे. प्रत्येक पालक म्हणतोय की माझ्या मुलाला टक्केवारी कशी कमी जास्त मिळेल. 100% 122 मुलं या वर्षी 100%. किती स्पर्धा. पण ह्या स्पर्धेमध्ये किती टिकण्यापेक्षा आपल्याला जे आवडतंय, आपल्या मुलाला जे आवडतंय त्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न आपल्या पालकांनी करावा. मी डॉक्टर होणार होते पण माझं स्वप्न अधून राहिले म्हणून माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. त्याची जी इच्छा असेल, तो सदा चित्रकार होण्याचं तर चित्रकार करा, इंजिनियर व्हायचं तर इंजिनियर करा, त्याला डॉक्टरचं डॉक्टर करा, वकिलाचं वकील. पण तुमचे स्वप्न मात्र त्याच्यावर लागू नका. प्रत्येकाला आपापल्या स्वप्नाने जगण्यासाठी काशीनाथ सर तुम्ही हेच करावं. प्रत्येकाला आपापल्या स्वप्नानुसार जगू द्यावा. विशेषतः नवयुवकांना आपापल्या स्वप्नानुसार त्यांना मोठं होऊ द्यावं, जेणेकरून या ठिकाणी चांगला समाज घडायचा असेल. आपण म्हणतो ना की जे आवडते ते मला करू द्या. हॉबी कन्वर्ट्स टू प्रोफेशन. जे आवड तीच आपण मोठं जर झालं तर निश्चितच यश चांगलं मिळतं, जेणेकरून आपला समाज असेल, जी काही आपलं राष्ट्र मोठं होण्यासाठी आपण स्वप्न बघतोय तर निश्चितच होईल. यापेक्षा जास्त उचित बोलणं योग्य राहणार नाही. इथं ज्यांना ज्यांना पुरस्कार होते सर्वांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी व्यासपीठावर सर्वांना मी वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर मॅडम बाहेर तिथे बसलेल्या आहेत, संगीता मॅडम. मला आठवतंय मागच्या वर्षी मी सोलापूरमध्येच होतो. आजच्या तारखेला स्टेजवरती माझं भाषण चालू होतं
आणि तिकडनं बातमी आली सरांना मुलगा झाला आणि सरांच्या डोळ्यात अक्षरशः कुठेच अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू इतके व्हायला लागले. मी त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. आणि आज जेव्हा सरांनी मला इथे बोलवलं त्या क्षणाची मला आठवण झाली. म्हणजे त्यांच्या त्या दिवशीचं वाक्य होतं की अब्दुल कलामांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या घरात दुसरे अब्दुल कलाम जन्माला आलेले आहेत. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं स्वागत करू, अभिनंदन करू. आणि मी अपेक्षा अशी व्यक्त करतो की त्यांच्यावरती, त्यांच्या मुलावरती कलामांसारखेच संस्कार ते करतील आणि आपल्या देशाला मोठं करण्यासाठी त्यांचा मुलगा नक्कीच भविष्यामध्ये इतिहास घडवेल ही अपेक्षा व्यक्त करतो. ऍक्च्युली माझ्या बायोडेटामध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर कलाम यांच्या बरोबर साधारण 12 ते 13 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे कलाम सरांचं आयुष्य किंवा कलाम सरांचं वागणूक, कलाम सरांची जीवन चरित्र हे मी जे अनुभवलं ते बहुतेक कोणाला फारसं माहिती नाहीये. एक 2-3 प्रसंग मला सांगायला नक्कीच आवडतील. आजचा वेळ हा व्याख्यानाचा वेळ नाही, मला माहिती आहे. माझं मनोगत मी 7 ते 8 मिनिटात संपवणार आहे. परवा ऑपरेशन सिंदूर झालं, त्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापर झाला, तर त्याची मुहूर्तमेढ त्यावेळेस रवली गेली होती. त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये मी वैयक्तिक सुद्धा सहभागी होतो. आणि रेकॉर्डिंग चालू आहे तरी सुद्धा मी सांगतो की नॉट ओनली डेव्हलपमेंट, तर त्यानंतर जे 650 पानाचं प्रोडक्शन डॉक्युमेंट असतं ते वैयक्तिक मी बनवलं आणि त्याला मला केंद्र सरकार म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं स्पेशल ॲप्रिसिएशन लेटर सुद्धा मिळालेलं होतं. आणि ज्यावेळेस त्याचा ॲक्च्युली वापर झाला आणि आपल्या भारत देशाला आपण सुरक्षित ठेवू शकतो तो आनंदाचा क्षण नक्कीच माझ्या आयुष्यात होता. आणि त्या क्षणी कलाम सरांनी जे रोपटं लावलं होतं, मी तुम्हाला सुरुवात केली होती मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणायचे. दॅट इज वन्स. दुसरा एक पॉईंट मला सांगायचा आहे की मिसाईल डेव्हलपमेंट हा अत्यंत अवघड काम होतं. कारण त्या तुम्हाला माहिती असेल की प्रशासनामध्ये राहून नियम सांभाळून एखादं काम करणं किती अवघड आहे इथे बसणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे. एक जरी तुम्ही नियम बाह्य काम केलं तुमच्यावरती केस सुरू होते, बरोबर ना. प्रशासनात अवघड काम असतं. तर आम्हाला 1200 एकर जागा पाहिजे होती. ओरिसामध्ये आम्ही सर्वे केल्यावर एक समुद्र किनारी जागा मिळाली की जिथे मिसाईल लॉन्च केलं जाईल आणि मिसाईल लॉन्च केल्यावर ते जिथे पडतं त्याचा अभ्यास करावा लागतो. दॅट इज कॉल्ड ॲज पोस्ट इम्पॅक्ट अनालिसिस. मिसाईल तिथे पडल्यानंतर तिथे काय आहे, किती पेनिट्रेशन झालं, किती फ्रॅगमेंट मिळाला, किती ब्लास्ट झाला, हे सगळं आम्ही मेजर करत असतो. ते रिकव्हरीसाठी असा एरिया पाहिजे की तिथे गेल्यानंतर ते आपल्याला परत मिळलं पाहिजे. ओरिसाला बालासूर नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ही जागा आम्हाला 1200 एकर जागा सापडली की जी स्टेटमध्ये कुठलाही अडथळा असणार नाही अशी मिळाली. तर ती जागा मी सरांना सांगितली. मग त्यांनी ओरिसाचे त्यावेळेचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांना फोन केला. सर, आय वॉन्ट युअर अपॉइंटमेंट फॉर सम वर्क. बिजू पटनाईक म्हणजे निस्पृह माणूस, म्हणजे तुमच्यापैकी ज्यांनी त्यांचं चरित्र अनुभव ऐकलं असेल. म्हणजे भारतामध्ये जे जे मुख्यमंत्री होऊन गेले त्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात टॉपमोस्ट कोण असेल तर बिजू पटनाईक. निस्पृह, निस्वार्थी, देशप्रेमी. त्यांनी दुसऱ्या क्षणाला सांगितलं, येस सर, कलाम सर, यू आर कॉलिंग मी, यू शुड कम अँड आय एम अवेलेबल. मग ते दुसऱ्या दिवशी कलाम सरांना त्यांनी अपॉइंटमेंट दिली. भुवनेश्वरला गेले, त्यांच्या ऑफिसमध्ये थांबले. कलाम सरांनी त्यांना सांगितलं की वी वॉन्ट टू हॅव 1200 acres land for defense studies of missile which is very much required, that is available only in Orissa. फक्त ओरिसामध्ये त्याच ठिकाणी आहे की तुम्ही देऊ शकता. तर आम्हाला ती जागा मिळू शकेल का. आता मुख्यमंत्री म्हटल्यावरती त्याला नियम आले सगळे. तो काय लगेच म्हणा हा मागितलं एखादा संत्री मागितली दिली असं नाही करता येत, बरोबर ना. ते म्हणते ठीक आहे, आय हॅव अंडरस्टूड युअर डिमांड, जस्ट गिव्ह मी, कॅन यू वेट फॉर 1 day इन भुवनेश्वर. त्यांनी कलाम सरांनी सांगितलं 1 दिवस तुम्ही थांबू शकता का. ही सत्य कथा आहे. सरांनी सांगितलं 1 दिवस तुम्ही थांबू शकाल का. ते म्हणते येस, आय विल वेट. 1 दिवस कलाम सर थांबले भुवनेश्वरमध्ये त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये. त्या दिवसभरात बिजू पटनाईकांनी सगळी सूत्र हलवली आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता
कलाम सरांना त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं. त्या ऑफिसमध्ये कलेक्टर, मामलेदार, सर्कल, तलाठी, जे काही रिस्पेक्टेड क्लरिकल सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी आले. आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण 1200 एकर जागा विदिन 1 डे DRDOला त्यांनी हस्तांतरित केली. आणि तिथं आपलं मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम इथे बसणारे जे सुज्ञान लोक आहेत की ज्यांनी लँड डिलिंग मध्ये काम केले ते इमॅजिन करू शकतील की 1200 एकर जागा घेण्यासाठी कमीत कमी 2, 3, 4 वर्ष तुला लागले असते. पण या राष्ट्रपुरुषामुळे ती जागा फक्त 1 दिवसात आपल्या देशाला मिळाली. त्यामुळे देश 4 वर्ष पुढे गेला. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. एकदा मला आठवते दसऱ्याचा दिवस होता. हैदराबादवरून कलाम सर पुण्याला येणार होते. आम्ही पृथ्वी मिसाईलचे परीक्षणाचा एक स्मॉल स्केल मॉडेल इन हाऊस पुण्याच्या आमच्या ज्या ठिकाणी मी DRDO सर्व्हिसला होतो तिथे करायचं होतं. कलाम सर 8 वाजता येणार होते रात्री. आम्ही नाईट फायरिंग किंवा रात्रीचं टेस्टिंग करणार होतो. पण दुर्दैवाने काय झालं की ते फ्लाईट येणार होतं ते आलं नाही. आम्हाला वाटतं लेट होईल. 9 वाजेपर्यंत थांबलो, 10 पर्यंत थांबलो. एकदा 10 वाजले की सगळी चळबळ सुरू झाली. आता काय सर येणार नाही, चला घरी. सगळे घरी गेले. 11 वाजले घरी जायला प्रत्येकाने. 11 वाजता घरी सगळ्यांच्या फोन, अरे सर आलेले आहेत, फ्लाईट लेट झालं. आणि सरांनी सांगितले आजच फायरिंग करायचं, आजच टेस्टिंग करायचं. बघा रात्री 11 वाजता. मग सगळे घरून परत तिथे आले. आता पुणे म्हणजे किती मोठे तुम्हाला माहिती आहे काय. सगळे काही जवळ राहत नाहीत. अर्धा तास, पाऊण तास प्रवास करून सगळेजण परत आले. रात्री 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. 12 वाजता ते टेस्टिंग झालं, सक्सेसफुल झालं. आणि सगळं वाइंड अप झाल्यावर आता सगळे म्हटले चला आता जाऊ घरी. चांगलं काम झालं. जरा कलाम सरांनी थोडा त्रास दिला पण आपलं काम तर झालं. असं करत सगळे निघायच्या तयारीत असताना त्यांनी सांगितलं नो, वी हॅव टू वेट फॉर मीटिंग. पुढं काय करायचंय, आज झालं ठीक आहे पण व्हॉट नेक्स्ट. ती मीटिंग त्यांनी रात्री 12:30 घेतली. त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग तयार केले. रात्री 1 वाजता कार्यक्रम संपला. कोणाची तक्रार काही नव्हती कारण महत्वाचं काम होतं ऑब्विसली, नाही का. मग 1 वाजता ते सगळं डॉक्युमेंटेशन झालं, सिग्नेचर झालं आणि सकाळी 6च्या फ्लाईटने कलाम सर परत हैदराबादला गेले. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज डेडिकेशन टू द नेशन. अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत सरांची होती. इतक्या घटना आहेत आणि काही घटना अशा आहेत की ज्या बोलू शकत नाही बिकॉज ऑफ द कॉन्फिडेन्शियलिटी. आय वोंट बी एबल टू स्पीक इन फ्रंट ऑफ यू. माझ्या आयुष्यामध्ये अजून एक चांगली घटना अशी मी मानेल की माझी मुलगी आहे 10वीला असताना तिला ती म्हणायची की पप्पा तुम्ही संशोधन करता, तुम्ही शास्त्रज्ञ आहात, मला सुद्धा शास्त्रज्ञ व्हायचंय. मी एक शोध लावलाय. म्हटलं काय लावला शोध. तिने स्टेपलर पिनांचा बंडल आणला. शेवटच्या 5 पिनांना तिने परमनंट मार्करने रंग दिला आणि तो बंडल जेव्हा स्टेपलर मध्ये तुम्ही टाकता तर सुरुवातीला नॉन कलर पिन बाहेर येतात आणि शेवटी ज्या कलर दिलेल्या पिन आहेत शेवटी बाहेर येतात. आणि जेव्हा कलर पिन आपल्याला दिसायला लागतील त्याचा अर्थ काय, पिनचा बंडल संपत आलाय. आहे की नाही शोध. मग मी शास्त्रज्ञ होतो. तो शोध पाहिला. तिला म्हणलं शाबास चांगलं काम केलं. आम्ही मग आता सरांनी जसं सांगितलं पेटंट, इंडियन पेटंट ऑफिस, ऑस्ट्रेलिया पेटंट ऑफिस, UK पेटंट, US पेटंट या सगळ्या साईटवर जाऊन पाहिलं. अशा प्रकारच्या स्टेपलर पिनांना रंग देण्याचा शोध संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत कोणी लावलेला नव्हता. मग त्याचं आम्ही पेटंट फाईल केलं. पेटंट ग्रांट झालं. आणि सगळ्यात महत्वाचं हे प्रपोजल जेव्हा मी दिल्लीला पाठवलं त्यावेळेस सगळ्यात आनंदाची घटना, माझ्या मुलीने तो शोध 10वीत असताना लावला, वय वर्ष 16. आणि ती 11वीत गेल्यानंतर 11-11-11 मॅजिकल डे पहा. ती होती 11वी सायन्सला आणि तारीख होती 11-11-11. या तारखेला डॉक्टर APJ कलाम यांच्या हस्ते तिला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं या शोधासाठी. त्याच्यावर एक पुस्तक माझ्या मिसेसने दिलंय. सरांकडे काही कॉपी मी दिलेल्या आहेत, त्याचं अवश्य तुम्ही वाचा. पेटंट कसं लिहावं. मग त्यानंतर ती इग्नाइट झाली. कलाम सरांच्या आठवणी तिच्या शब्दात एखाद्या वर्षी तुम्ही ऐका. तिला नेक्स्ट इयरला मी पाठवेल वाटल्यास इथे. सरांनी कसं तिला मोटिवेट केलं. तिची पुढे 12 पेटंट झाली, 750 लेक्चर झाले, लिम्का बुकमध्ये नाव आलं, टेलिव्हिजन, सगळ्या न्यूजपेपरला तिच्या बातम्या. आणि आज तिचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर झालंय की तिला वेळच नसतो. अनेक शाळा कॉलेजेसमध्ये व्याख्यानांना बोलवलं जातं. अनेक ठिकाणी तिचं रेप्युटेशन निर्माण झालंय. कमिट्यांवरती प्रेझेंटेशन होतात. व्हॉट आय मीन टू से, याला म्हणतात परिसस्पर्श. म्हणजे आज कलाम सरांचं जे
पुण्यतिथीचा दिवस सरांनी साजरा करायचा ठरवलाय, तर सरांच्या या प्रचंड मोठमोठ्या आठवणी आहेत. अशा माणसाचा हात लागला, अशा माणसाचा आशीर्वाद मिळाला, कुठे माणूस पोहोचतो हा अनुभव मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात घेतलेला आहे. अशा रीतीने आजच्या या ड्रीम फाउंडेशनद्वारे कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कारासाठी तुम्ही सर्वांनी मला इथे बोलवलं, माझे विचार ऐकून घेतले. तुमच्या लक्षात आलं असेल की 2500 पेटंटचा अभ्यास मी केलाय. आतापर्यंत 1600 लेक्चर दिले. आता इथून पुढे किती बोललो तुम्ही कान टवकारून ऐकाल मला 100% खात्री आहे. पण इथे शेवटीच मी एकदा सांगेल की इथे बसणारा प्रत्येक व्यक्ती हा शास्त्रज्ञ आहे. नक्कीच तुम्ही काही ना काही शोध लावलेले आहेत. या शोधासाठी पेटंट करायचं असेल, या शोधाला कुठे न्यायचं असेल तर बदगुनगी सरांच्या थ्रू मला नेहमीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला चांगल्या रीतीने त्याचं योगदान देण्याचं काम मी नक्कीच करेल, तुम्हाला गायडन्स देण्याचं मी काम नक्कीच करेल. हीच कलाम सरांना आपल्या दृष्टिकोनाने एक चांगल्या प्रकारची मानवंदना ठरेल. आज बदगुनगी सरांनी मला इथे बोलवलं, तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. सर केले नंतर आपण T20 वन डे आणि कसोटीसाठी सरांना बोलू. स्वामीजी आपल्या सोलापूरकरांच्या वतीनं किशोरजी 1 दिवसाचा आपण वर्कशॉप घेतोय. गांधी कॉलेज सर तुमच्याकडे 100 विद्यार्थी आहेत, धक्के सर तुमच्याकडे विद्यार्थी आहेत, सगळ्यांच्या वतीनं आपण इथंच होकार देऊयात, त्याची तारीख आपण ठरवूयात. 1 दिवसाचा आपण पेटंट विषयावरती कार्यशाळा घेऊयात. चालेल ना? चालेल ना? सर म्हणजे सगळे शास्त्रज्ञ आहेत, बघूया शास्त्रज्ञ हुडकूया. नुकतंच सर म्हणजे भारत हे आई म्हणतो आणि गाई म्हणतो, पण गाईला आई, तर गाईचं पेटंट बघितलं आम्ही जेव्हा रिसर्च, तर गाईबद्दल आता नवीन गोमाता आयोग स्थापन झालं. तर गाईचं पेटंट कोणाला माहितीये? जपानच्या लोकांनी 4 पेटंट ऑलरेडी घेतले. विचार करा, म्हणजे आपलं नंतर कळतं. म्हणून आपण सोलापूरकर तसंही भरपूर आपण संशोधन कृती सरांनी सांगितले, त्यावर मूर्त स्वरूप लवकरच आपण करू. तुम्ही पण सहकार्य कराल ना? कसं असतंय की एखादा उपक्रम करताना मागं भरपूर लागतात. आम्ही जर इंजन बघा ना, इंजनला मागं इंधन खूप महत्वाचं असतं. माझं तर इलेक्ट्रिक इंधन आहे. तुम्ही सगळेजण नक्की मदत कराल. कार्यक्रमाच्या शेवटच्या पडव्याकडे आपण वळताना सन्मान भरपूर मान्यवरांचा आहे. तरी पण एक अध्यक्षीय नात्यानं सोलापूरचे कलाम, सोलापूरला ज्या वेळेला कलाम सर आले, स्मृतिवनात आले, सुयश गुरुकुलला आले, त्याचबरोबर विद्यापीठात आले आणि ऑर्किड कॉलेजला आले, या चौरंगी आणि अगदी गेस्ट हाऊसला रात्री आम्ही होतो. माझं ऑफिस तिथंच. रात्री कलाम सर मला एक प्रश्न विचारले, गंभीर सरांच्या समोर सांगतो मी. ते प्रश्न विचारले काशी, यस सर म्हणजे तुमच्या सोलापूरला विचारले की पाणी नाही म्हणतात तुम्ही. हा मग ऊस कसं काय एवढा जास्त? विचार करा काय विचार असतात त्या माणसाचा. आणि आम्ही बघा ना की खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतो की बोर मारला 1.5 इंच पाणी लागलं ऊस, आणि बिल 2 रुपये किलो 2 वर्ष पण मिळत नाही. म्हणून आम्ही कुठे साखर सम्राटला बोलवलं ना, बघा असतील तर सॉरी, स्वागत आहे. तर मी यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांची माझ्यामध्ये मुलगी नात अमेरिकेत आहे, त्याही आज कार्यक्रमात येणार होत्या, दुसऱ्याच्या करता येतील. तर असे एक शास्त्रज्ञ आपल्या शेजारी आहेत. शास्त्रज्ञांचं ऐकून आपण पुढील सन्मानासाठी पुढे जाऊयात. मी सन्मान सगळ्यांचं सिक्वेन्स लावलाय, सिस्टमॅटिक येईल म्हणून. सगळेच सन्मान मूर्ती आहेत. आदरणीय शशिकांत पण जायचंय. सगळ्यांना खरंच खूप वेळ नसतंय, तरी पण अगदी आमच्या म्हणूनही साबणची फॅक्टरी साबण करून तुम्ही खरं तर साबण आणलं पाहिजे आपल्याला, परत एक पोतच देऊन टाकले घेऊन जाऊ म्हणून. तर भविष्यात बघा एकमेकांना कधी जीवन बागमध्ये गेलं भैयांच्या गावामध्ये, ती खूप मोठं जीवनज्योत संस्था, महिला पतसंस्था चालवतात. जीवनज्योतीच्या माध्यमातून त्यांनी एक सामाजिक महिलांचा उपक्रम केलं, त्यांनी सॅनिटरी नॅपकिनचा कार्यक्रम केलं. आपण ते पॅडमॅन पिक्चर बघितलं अक्षय कुमारचं, पण पॅड ताई आमच्याकडे आहे, ते महिलांसाठी काम करते. टाळ्या द्यायला पाहिजे, खूप मोठं काम करतात. नंतर मासिक पाळी म्हणलं की आपण अगदी लाजून बोलत नाही, ती आहे मासिक पाळी, मग आम्ही जन्म घेतला ना तिथून. तरी त्या सगळ्या गोष्टी ताई तुम्ही भविष्यामध्ये एक दिवस या विषयावर आपण सगळे मार्सन घेऊयात. मी विनंती करतो आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी सर आणि आपले दुसरे पाहुणे कदाचित संध्याकाळच्या कार्यक्रमाला जॉईन होतात. 1-2-3 घटना सोलापूर घडत आहेत. 1-2-3 मोठं प्रकरण चालू आहे, 2-3 उपक्रम चालू आहेत. त्यामुळे CP साहेब SP साहेब एकत्र एका कार्यक्रमात कदाचित सिवटला येऊ शकतात किंवा दुसऱ्या वेळेला आपल्याकडे उपलब्ध होतील. मी त्यांच्या वतीने पण मी त्यांना या ठिकाणी कार्यक्रमात स्वागत करतो. आणि व्यंकटेश गंभीर सर विनंती करतो की सगळे तुम्ही गंभीर होऊ नका, आमच्याकडे गंभीर व्यक्ती आहेत. तुमच्या आयुष्याला गंभीरपणानं एक शास्त्रज्ञ म्हणून, सोलापूरची ओळख म्हणून, आणि ते ऋषितुल्य बनतात कलामांना. टाळ्या जोरदार देऊयात आदरणीय व्यंकटेश गंभीर सर. मित्रांनो, भाषण करण्याची आणि ऐकण्याची ही वेळ ही नाही आहे. आजचा कार्यक्रम त्याच्यासाठी नाही आहे.
हे मला माहिती आहे. आजच्या या कार्यक्रमात फक्त 2च गोष्टी मी करणार आहे. काशीनाथला विनंती करणार आहे, सूचना नाही म्हणत, विनंती करणार आहे की इथून पुढं आजच्या दिवसाला कलाम सरांची पुण्यतिथी म्हणणं पूर्णपणे बंद करा. गुरुपौर्णिमा नुकतीच पार पडलेली आहे, त्याच्या मागोमाग येणारा हा दिवस जो आहे हा संपूर्ण राष्ट्रासाठी गुरुपौर्णिमा किंवा कलाम पौर्णिमा, त्या दिवशी चंद्र केवढाही असू दे, आपल्या दृष्टीने अशा प्रकारे तो साजरा करणं हे पुढचे वर्षानुवर्ष चालू ठेवूया आपण. आत्ताच त्यांनी सांगितलं, आपल्या पिढीला तरी कमीत कमी अजून ऋषी हा शब्द नवीन नाहीये. ऋषी म्हणजे काय हे आपण कोणाला विचारायला जाणार नाही. पुढच्या पिढीची अवस्था तशी होणार आहे मला माहिती आहे. पण आपली ही स्थिती काय आहे? ऋषी म्हणलं की भरपूर पांढरे केस, लांब दाढी, केशरी कफनी वस्त्र घालून जंगलात कुठंतरी तपश्चर्या करणारे वंदनीय व्यक्ती. अनेक ऋषींची नावं आपल्याला माहिती आहेत. सफारी घालणारा ऋषी तुम्ही बघितलाय का? होय म्हणून जोरात सांगा की अब्दुल कलाम हे सफारी घालणारे जरी असले तरी एकूण जीवन हे ऋषीपेक्षा कुठल्याही पैलूनी वेगळं नाही. आणि म्हणून ऋषी पौर्णिमा म्हणायचं का गुरु पौर्णिमा म्हणायचं का कलाम पौर्णिमा म्हणायचं हे ठरवूया आपण. पण पुढची वर्षानुवर्ष अशाच प्रकारे अशाच प्रेरणादायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम ड्रीम फाउंडेशन तर्फे झाला होत राहील आणि त्या सगळ्याचे आपण केवळ साक्षीदार न राहता भागीदार होऊया. ड्रीम फाउंडेशनला पूर्णपणे शुभेच्छा आणि त्यांचा कार्यक्रम पुढे चालू राहू दे. DJ Asif SK.
DJ Asif SK. DJ Asif